उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी, जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी, निखळची राशी गुणांचीच. लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. तुका म्हणे देवतयाचा पांगिला, तुका म्हणे देवतयाचा पांगिला, न भंगे संचला धीर सदा. लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. विठ्ठल 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 विठ्ठल. उपकारी असे आरोनी उरला, माग घ्या कधी. उपकारी असे आरोनी उरला, बस. आपुले तयाला पर नाही. लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा. तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे, सर्व इच्छा पुरत असे. तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा. तुका म्हणे नमो हरीची दासा. तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे, तेथे सर्व इच्छा पुरत असे. उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले वैराग्य बलवंत, चराचरी कीर्तिमंत, अलौकिक धैर्यवंत, कृतऋणी भगवंत, संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे परोपकार करणारा महात्मा, सहकार्य करणारा महात्मा कसा समाजात युगानुयुग दशकानुदशक शतकानुशतक माग उरतो, आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला चंद्रभागा माईच्या प्रवाहाने पवित्र झालेला जिल्हा, रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनाथाच्या आगमनाने तथा चिरकाल वास्तव्याने पावन झालेला जिल्हा, भक्तराज पुंडलिक महाराज, भक्त शिरोमणी नामदेवराय, अभेद भक्त नरहरी महाराज, चोखट चोखोबाराय, राका बंका वंका भक्त वत्सरा, लाखो कोट्यवधी वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, राजकारणात भल्या भल्याला सोलून काढणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये भगवान अंबरीश राजा, भगवत भक्त अंबरीश राजाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका, भगवंत ज्या अंबरीश राजासाठी या तालुक्यात अवतीर्ण झाले असा एक आदर्श तालुका, नामदेवरायांचे श्रीगुरु वेसोबा खेचरांच्या समाधीने पावन झालेला तालुका, श्री संत जोगा परमानंदाच्या समाधीने पुनीत झालेला तालुका, आदर्श तालुका बार्शी तालुका. आणि या बार्शी तालुक्यामध्ये राजकारणात परमार्थात भरारी घेणारं करारी गाव नारी गाव. आणि या नारी गावामध्ये स्वानंद सुखनिवासी थोरले भाऊ रामकृष्ण भाऊ येडशीकर, स्वानंद सुखनिवासी धाकले भाऊ भगवान भाऊ येडशीकर या दोन बंधूंच्या आदर्श मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षापासून ग्रामस्थांचा हा महामहोत्सव चालू आहे.
आणि या महामहोत्सवामध्ये समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, नारी, गावातील सर्व वारकरी मंडळीने, सप्ताह कमिटीने आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय नंदू महाराज सुर्डीकर महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. या निमित्ताने आपल्या बार्शी तालुक्यातील प्राचीन फडकरी आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय ढोराळकर महाराज अगत्याने उपस्थित आहेत. नंदू महाराज सुर्डीकर आहेत. गोड चाल गायलेले आदरणीय संजय महाराज, आदरणीय अनिकेत महाराज, आदरणीय पिंटू महाराज, ओम महाराज, आदरणीय नवनाथ महाराज, दोन्ही मृदंगाचार्य, चांगली माईक सिस्टीम, परिसरातून सगळी मंडळी आलेली, आदरणीय आमचे अरुण महाराज असतील आणि बाकीची सगळी आमच्या पाथरीकर आहेत, बाकीच्या गावातली भरपूर मंडळी आज अगत्याने उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात भाविक मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी काहीशा वेळात सेवा आवरतो. गावाने मोठं जंगी स्वागत केलं माझं. आम्ही ह्या भानगडीत नाही पडलेलो कधी. पण नंदू महाराजाला वाटलं असेल यांना कधी यांच्या डोक्यावर अक्षदा पडलेला नाही, तर आपण पाडून पाहू काय होत. आणि मग अगदी बैलगाडी, काय बैल, त्या बैलगाडीचे जे मालक होते एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणार. थांबा थांबा, भूकंप होईल किल्लारी जवळ. काय सुंदर बैल सजवले होते त्यांनी महाराज. बैलाला शेंब्या काय घातल्या होत्या, बैलाला झोल काय घातली होती, काय सजवलं होतं. फटाके, गावातले सरपंच, सगळी तरुण मंडळी अगदी स्वागताला. आपल्या गावचं भूषण सरपंच आणि सगळी तरुण मंडळी, भजनी मंडळ, आवाज खालीवर करू नको, साधाच ठेवा. सगळ्या मंडळीने अतिशय जंगी स्वागत केलं. एवढं स्वागत पाहिल्यावर कोण्याही कीर्तनकाराला वाटलं मी पुन्हा येईन. गावाने खूप स्वागत केलं. गावाला खूप धन्यवाद. मला कालच आदरणीय कृष्ण महाराज चौरे यांनी सांगितलं की खूप भाविक गाव आहे, आदर्श गाव आहे आणि येडशीकर भाऊच्या तालमीत तयार झालेलं गाव आहे. कोणत्याही गावाला कीर्तन सेवा देत असताना या गावाला काही परंपरा आहे का चापली पाहिजे महाराज. हे बघा, जसं आधार कार्ड हे लिंक करावं लागतं, तसं आपलं गाव कोण्यातरी फडाला जोडलेलं पाहिजे. एक तर सद्गुरू वास्कर महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू देहूकर महाराज, ढोराळकर महाराज, देहूकर महाराज, उखळीकर महाराज, टेंभूकर महाराज, आजरेकर महाराज. आजरेकर फडाचा तर बार्शीचा खूप संबंध आहे महाराज. चौरे महाराज. आपलं गाव कोण्यातरी फडाला जोडलेलं पाहिजे. बऱ्याच गावं आहेत ना फडाला जोडलेले, आदर्श फडाला जोडलेलं पाहिजे. हे गाव सद्गुरू येडशीकर भाऊच्या फडाला जोडलेलं आहे. दोन्ही भाऊची कृपा या गावावर खूप वळलेली महाराज. हे दोन्ही भाऊ म्हणजे राघव चैतन्य, केशव चैतन्याचाच अवतार म्हणायचे महाराज. लय शुद्ध परमार्थ केला, निष्कलंक परमार्थ केला. आज मराठवाड्यात जो टाळ वाजतोय, सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, या 3 जिल्ह्यामध्ये आज जो टाळ वाजवतो, याला मूळ कारण हे 2 भाऊ आहेत महाराज. नादच नाही करायचं. खूप परमार्थ केला महाराज. ज्या काळात प्रचाराची साधनं नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, त्या काळात प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन या मंडळीने परमार्थ केला. आणि म्हणून खूप आनंद वाटला गावाचा परमार्थ पाहून. खूप धन्यवाद. अगदी तासाभराच्या आत आपल्याला सेवा आवरायची. विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजाचा आहे. जरा तुमच्या परिचयाचा अभंग नाही, पण अभंग गोड आहे. उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमन विचारी. या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय, परोपकार करणारा महात्मा या जगात कसा उरतो, शिल्लक राहतो, अवशिष्ट राहतो, याची मीमांसा, याचा विचार आजच्या अभंगात तुकाराम महाराज मांडतात. आमच्या जगद्गुरु तुकोबारायने मानवी जीवनाचं वर्गीकरण 2 प्रकारात केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जो मानवी समाज आहे ना, याचं वर्गीकरण 2 प्रकारात आहे. तुकोबाराय कोणते 2 प्रकार? एक प्रकार असा आहे की मृत्यूलोकात आला आणि संपला, नष्ट झाला, उद्ध्वस्त झाला, माग शिल्लकच राहिला नाही महाराज. आणि एक वर्ग असा आहे, तो मात्र या जगात आला आणि माग उरला, शिल्लक राहिला, अवशिष्ट राहिला. हे 2 प्रकार या मृत्यूलोकात आहेत मानवी जीवनाचे.
वर्ग क्रमांक पहिला, एक वर्ग या मृत्यूलोकात जन्माला आला, पण माग शिल्लक नाही राहिला. आज त्यांचं कोणी नाव घेत नाही. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, तुकाराम महाराज म्हणतात. तो माग शिल्लक राहिला रे. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. कधी जन्माला आला आणि कधी मेला काही कळालंच नाही त्याचं काही महाराज. अशी काही माणसं आहेत ती माग शिल्लक नाही राहिली, उरली नाही, अवशिष्ट राहिली नाही, मग संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. आपल्या बार्शी तालुक्याच्या भाषेत त्यांचा बाजारच उठला महाराज. अशी काही माणसं आहेत की त्यांचा बाजारच उठला महाराज. पण अशी काही माणसं आहेत वर्ग क्रमांक 2, ती मात्र समाजात शिल्लक राहिली, अवशिष्ट राहिली. आज उरलीत. आज वर्षानुवर्ष, दशकानुदशक, शतकानुशतक, युगानुयुग लोक त्यांचं नाव घेतात. उदाहरण हे 2 भाऊ विठ्ठल. हा 2 प्रकारचा वर्ग आहे मला. एक वर्ग या जन्म मृत्यूलोकात आला आणि संपला, नष्ट झाला, उद्ध्वस्त झाला. आणि एक वर्ग या मृत्यूलोकात आला, शिल्लक राहिला, अवशिष्ट राहिला, उरला. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, नष्ट झाला, संपला असा कोण आणि माघ उरतो असा कोण? तर या दोन्हीचा विचार संत वाङ्मयात आलेला आहे. धर्मशास्त्रकार सांगतात 4 माणसं जन्माला आली आणि संपली, उद्ध्वस्त झाली, नष्ट झाली महाराज. आणि एक व्यक्तिमत्व असं आहे त्या आजच्या अभंगातलं की ते मात्र दशकानुदशक, शतकानुशतक, युगानुयुग या समाजात उरलं. ती 4 कोण बरं ती की जी संपली? अशी 4 जण आहेत की ती संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली, बाजारच उठला त्यांचा माल. कोण आहेत असे 4 जण आहेत? कोण 4 जण? एक, अज्ञानी मनुष्य, माघ उरत नाही, संपला. 2, चुका करणारा, प्रमादी म्हणजे चुका करणारा, सारखा चुकतो, सारखा पाय घसरतोय त्याचा, तो एक संपतो या समाजातून महाराज. 3, अतिज्ञानी, हा एक मनुष्य आपल्या समाजात राहत नाही. हे 3 संपली या जगातून. अज्ञानी, प्रमादी म्हणजे चुका करणारा आणि अतिज्ञानी. आणखीन एक 4था आहे की तोही संपला. कोण? या 3घाच्या संगतीत जो राहतो ना, त्याचाही बाजारच उठतो महाराज. काय सांगताय हो? धर्मशास्त्र सांगतं माझ्या पदरचं काही नाही. केचिद अज्ञानतो नष्टा, केचिन नष्टा प्रमादता, केचिन ज्ञानावलेपेन, केचिन नष्टैस्तु नाशिता. धर्मशास्त्राने एका श्लोकात 4घाचा विचार मांडलाय. केचित अज्ञानतः नष्टा, काही माणसं अज्ञानामुळे संपली. केचिन नष्टा प्रमादतः, काही माणसं चुकांमुळे संपली. बर. केचिन ज्ञानावलेपेन, काही अत्यज्ञानामुळे संपली. आणि केचिन नष्टैस्तु नाशिता, आणि नाचलेल्याच्या संगतीत राहिल्यामुळे काही नाचली. विठ्ठल. हे 4 येतं. मी असं रेडीमेड शर्ट शिवून आणलेलं आहे, ज्याच्या अंगात बसन त्याने बसून घ्या. मला एवढ्याचं माप घ्यायला वेळही नाही आणि एवढ्याचं माप घ्यायला मी इथं आलेलोय नाही. संत वाङ्मय शास्त्र हे रेडीमेड शर्ट असतंय महाराज. ज्याला अंगात बसन त्याने बसून घ्या, आमचा वाद नाही त्याच्यात. त्याच्यात सगळ्यात पहिला कोण संपला, या जगातून कोण संपतो, कोण नष्ट होतो, समाज त्याचं नावही घेत नाही, त्याचा मागमुसही कोणी उल्लेख सुद्धा करत नाही त्या माणसाचा. कोण हो? त्यातला आहे पहिला अज्ञानी. माऊली, थोडी का होईना पण माणसाने ज्ञानाची कास धरली पाहिजे. कोणत्या ना कोणत्या एका तरी क्षेत्रातलं आपल्याकडे ज्ञान पाहिजे. कीर्तनाचं नाही, कीर्तनाचं आमच्या संजय महाराजासारखं गायनाचं नाही, गायनाचं या 2 वाघासारखं पखवाजाचं नाही, पखवाजाचं सेटिंग लावायचं. आमचे माईक सिस्टीमवाले अचूक सेटिंग लावणार मला. नाही तर काय काही लय सामान राहते पण डब्याच्या डबे मसाल्यांचा नाही का झाला. ज्ञान पाहिजे, ज्ञान. कोणत्या ना कोणत्या ज्ञानाची आपण कास धरली पाहिजे. ते भौतिक असो आध्यात्मिक असो. ज्ञानात ताकदच अशी महाराज. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. भगवंत म्हणतात अर्जुना, ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात कोणती नाही. शानाशील ज्ञानाची कास धर. जो ज्ञानाची कास धरतो तो समाजात युगानुयुग, शतकानुशतक, दशकानुदशक समाजात माग उरतो. हो हो, ज्ञानी माणसं माग उरतात. संत समाधिस्थ झाल्यावर 3 गोष्टीने माग उरले. 1 कीर्ती रूपाने, 2 समाधी रूपाने आणि 3 आजच्या चिंतनातलं ज्ञान रूपाने.
गेले दिगंबर ईश्वर विभूती एक राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. त्यांची कीर्ती मागं राहिली, दोन समाधी मागं राहिल्या. आपण आळंदीला दर्शनाला का जायचं? माऊली आज नाहीत पण त्यांची समाधी आहे. सोपानदेवाला का जायचं? सोपानदेव नाहीत पण त्यांची समाधी आहे. निवृत्तीनाथाला का जायचं? निवृत्तीनाथ नाहीत पण समाधी आहे. उशिरा का होईना पण बार्शीला आपल्या विसोबा खेचरांच्या समाधीचा शोध लागला. उशिरा का होईना लागला. जोगा परमानंदाच्या समाधीचा शोध लागला. समाधी आहे. गेले योगी राज अनादी जे आधी राहिल्या समाधी जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी एक, राहिल्या समाधी जगामाजी दोन, आणि तीन आणखीन एका गोष्टीने साधू मागं राहतात, ते म्हणजे त्यांचं ज्ञान. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आज मागं राहिले. तुकोबराय गाथेच्या रूपाने मागं राहिले. निळोबराय गाथेच्या गवळणीच्या रूपाने मागं राहिले. नाथ महाराज भागवताच्या रूपाने मागं राहिले. राहिले ते ज्ञान जगामाजी. राहिले ते ज्ञान जगामाजी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन. नामा म्हणे देवा गेले मुनिजन. राहिले ते ज्ञान जगामाजी. राहिले ते ज्ञान जगामाजी. सगळ्याला हात जोडून विनंती, ज्ञान. लोक म्हणतात अनसबाई गेली पण तिच्यासारखं बाळातपण करायचं कोणाला ज्ञान नव्हतं. दवाखान्यात बाईच्या बाळातपण होत नव्हत्या, त्या अनसबाईच्या हाताने व्हायच्या. ज्ञान. आडाणी बाई होती पण एखाद्या बाईला बाळातपण करायचं ज्ञान असते. एखाद्या डॉक्टर, साधा डॉक्टर असतोय पण नुसती नाडी तपासली का औषध देतो. काय उग कुठे खूपशी ते इंजेक्शन, कोणत्या गोळ्या देते तर त्या इंजेक्शनाचे दुखणं येते परत. ज्ञान. ज्ञानाची कास धरा. तुम्ही माघं राहाल. काही का होईना पण भौतिक असो आध्यात्मिक असो ज्ञानाची कास धरा. पण महाराज ज्याने ज्ञानाची कास धरली नाही पण अज्ञानातच वाहत गेला तो काय मागं राहणार आहे? त्याची काय आठवण सांगाव, त्याची काय खून सांगावं, त्याच्या काय आठवणीला उजाळा द्यावा? त्यालाच लागण एवढा काळे मामा असला आणि त्याला कुठून उजाळा द्यायचा? त्याच्या जीवनात जर ज्ञान दीप लावू जगी याचा उदयच झाला नाही तर त्याची काय आठवण सांगायची, काय स्मृती काढायची महाराज, आणि काय त्याच्या स्मृतीला पाहून उजाळा द्यायचा? काही निघत नाही महाराज. म्हणून अज्ञानी माणसं मागं शिल्लक राहत नाही. संपली. लय गावगाव अज्ञानी. आता तुम्हाला काय सांगावं, इतकी येडीत, इतकी बावळाट येत वर बघा. आणि म्हणून लईच येडीत गावगाव. आता काही सांगावं तुम्हाला, खूप अज्ञानी आहेत गावगाव. एकदा मी पंढरपूरला वारीला आलो, महिना वारीला आलो. एसटीन फिरायचो त्यावेळेस आम्ही. आता गाड्या खूप फिरावं लागत मग गाड्या घातल्या. पंढरपूरला आलो. दर्शन, स्नान, पिन, प्रदक्षिणा झाली. दर्शन केलं. वारी संपली ना आपली एसटीत बसलो. निघालो. पुढं कीर्तनाला जायचं होतं मला. आटपाडी भागाकडे निघालो आणि मग बसलो एका एसटीत. कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. मी म्हणलं एक फुल आटपाडी. माझ्या शेजारी एक बसला, तो म्हणला 2 फुल आटपाडी. म्हणलं राम 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 राम. ज्या अर्थी तुम्ही 2 तिकीट काढले त्या अर्थी गडी 2 आहेत. मग असं करा, तुम्ही ज्याचं तिकीट काढले ना मी त्याच्या जागेवर बसतो, आणि ज्याचं तिकीट काढले तुम्ही त्याला इथं बोलवा. का बरं? प्रवासात ओळखीचा माणूस जवळ असला का सगळी सोय लागत या साईड. आणि म्हणून ओळखीचा माणूस तुमच्या कोण आहे तो आणा बा. तो म्हणला महाराज अख्ख्या बसमध्ये माझ्या कोणीच ओळखीचा नाही. कोणी ओळखीचा नाही आणि मग 2 तिकीट कशाला काढली? काय अज्ञान. तो म्हणला महाराज एक हरवल्यावर एखादं असावा म्हणून 2 काढले. काय अज्ञान म्हणायचं. मग मी म्हटलं एक हरवल्यावर एक असावा, समजा 2 हरवले तर
तो म्हणला तसा महिन्याचा पास काढला नाही महाराज, काळजी करायची नाही. नुसतं अज्ञान नाही, घन अज्ञान. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती ज्ञानोबा राय 15व्या अध्यायात. आहेत अशी माणसं महाराज, खूप अज्ञान. एक बाई बार्शीला दवाखान्यात गेली, पोट दुखत होतं, डॉक्टरने तपासलं, डॉक्टरच्या काही लक्षातच यायना. डॉक्टर म्हणले बाई साहेब काही शिळपाकं खाल्लं होतं का? ती म्हणले नाही बाबा शिळपाकं नाही खाल्लं. मग काही जड उचललं होतं का? म्हणजे जडही उचललं नाही. आणि मग जड उचललं नाही, शिळपाकं खाल्लं नाही, आणि पोट का दुखत? ती म्हणजे मुड द्या. मग हे जर मला कळत असतं तर तू ह्या दवाखान्यात कायला तारफा द्यायचं? उगा आली का? म्हणजे तुला काय पैसे घ्यायचं ती घे, पण 3 दिवस झाले पोटच राहिना. मग डॉक्टर म्हणला बाई माझं ऐका, सोनोग्राफी करावं लागेल आपल्याला. आता त्या बाईला सोनोग्राफीचं ज्ञानच नाही ना. तिने हे वाक्यच पहिल्यांदा ऐकलं होतं. सोनोग्राफी हा शब्द तिने पहिल्यांदा ऐकला होता. ती म्हणली बाबड्या सोनोग्राफी बरं किती खर्च येईल त्याला? तो ना काय नाही 1000-2000 रुपये खर्च येईल. मग ती म्हणली बाबड्या एवढ्या मोलामागाची सोनोग्राफी करण्यापेक्षा आपण लोखंड ग्राफी करू, तांबग्राफी करू, चांदीची ग्राफी करू, सोनोग्राफी का झाला? मग तिला म्हटलं काय सोन्याचंच करायचं काय नव्हती ते काय? ह्या बाईला सोनोग्राफीच्या बाबतीत एवढं अज्ञान आहे. आणि असं पेशंट तपासण्यापेक्षा डॉक्टरनेच आपली डिग्री विकून टाकली आणि तिच्याबरोबर कापूस याचा निघून गेले. महाराज आपल्या ज्ञानाला किंमतच नाही तर त्याला काय अर्थ आहे का तिथं काही? महाराज ज्या बाजारात जो माल विकत नाही त्या बाजारात ते दुकान थाटायचंच कशाला? महाराज एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर म्हणले तुम्हाला प्लास्टिक सर्जरी करावं लागेल, काहीतरी अपघात ऍक्सिडेंट झाला असेल. आता त्याला प्लास्टिक सर्जरी नावच माहित नव्हतं. तो म्हणलं मग याला खर्च किती येईल? म्हणजे 1.5-2 लाख रुपये. मग तो म्हणला असं केलं तर चालेल का? डॉक्टर म्हणले काय घरून प्लास्टिक आणलं तर चालेल का? म्हणले मग करू प्लास्टिक सर्जरी. अरे तिथं काय कांदे झाकायचे का काय बटाटे झाकायचे का तुरी झाकायच्या, तेव्हा घरचं प्लास्टिक घेऊन निघाला. याला माहिती अज्ञान. काही माणसं अज्ञानामुळं संपली. वा केचिद अज्ञान तो नष्टा केचिन नष्टा प्रमादता. काही माणसं चुकांमुळं संपली. माऊली जीवन जगत असताना चूक करू नका. लोक बोलता बोलता चुका करतात. महाराज एका देवळात दर्शनाला गेलो तर पुजारी आमच्या संग बोलता बोलता पुजारीने पिढी काढली आणि देवाच्या समयलाच पिढी पेटावली. माणूस म्हणलं वा तू तर डीपीवरच आकडा टाकला, कमाल झाली. मग म्हणलं आता देवाच्या समयलाच पिढी पेटावली. माणसं अशी बोलता बोलता चुका करतात. खूप चुका करतात. भूतकाळातल्या चुका भविष्यात भोगावं लागतात. ते ध्यानात धरा माझं वाक्य. भीष्माचार्य शरपंजरी पडले, भगवान कृष्ण भेटायला गेले. भगवान कृष्णाला पाहिल्यावर भीष्माचार्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे कृष्णा जन्मभर देवादिकाची व्रत वैकल्य केली रे मी, म्हणून लोक मला आवडीने देवव्रत भीष्म म्हणतात. जन्मभर देवादिकाची व्रत वैकल्य केली. देवव्रत शब्दाचे 2-4 अर्थ केले टीकाकार. त्याच्यात जन्मभर देवादिकांसाठी व्रत वैकल्य केलेला, त्याला देवव्रत भीष्म हा एक अर्थ केलेला आहे. मग जन्मभर देवादिकाचीच व्रत वैकल्य केली, एक व्रत मागं सोडलं नाही. अगदी पांढरा बुधवार सुद्धा धरला मी. काय करावं म्हटले, मला शरपंजरी पाण्याची पाणी आली. भगवान कृष्ण म्हणले भीष्माचार्य भूतकाळात केलेली चूक ही तुम्हाला आज भविष्यात भोगायची पाळी आहे. ते म्हणले मी आणि चूक? अरे जन्मभर देवादिकाची व्रत वैकल्य केली, चूक? ते म्हणले चूकच आहे. म्हणले काय? लहानपणी तुम्ही झाडावरली फुलपाखरं धरायचे आणि त्यांना काटे टोचायचे आणि तेच आज तुम्हाला भोगावं लागले. म्हणले हे भूतकाळातली चूक भविष्यात. एक दिवस तुम्ही रथावर बसून चालले होते आणि एक सरडा रस्ता ओलांडत होता. सरडा त्याने पाहिलं भीष्माचार्याचा रथ आलाय. सरडा थांबला. मग आता तो तुमच्यासाठी थांबला होता, तुम्ही तर खाली घ्यायला पाहिजे ना. जी माणसं आपल्यासाठी आली त्यांच्यासाठी त्यांच्या संग 2 शब्द महाराजांनी बोललं पाहिजे. काय महाराज लोक बोलतच नाही. तो अशी सगळी उचलावून उजनी धरणा खाली उभी करावून देवा, दार उघडी करून नॉनस्टॉप हिंदी माणूस बोलला पाहिजे. तो सरडा तुमच्यासाठी थांबलाय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष तर दिलं नाही. उलट बाण काढा भात्यातला, तो सरडा धरला ना असा कोल्ला. तर तिथं पडली होती एक काट्याची फांदी. सरडा काट्याच्या फांदीवर जाऊन पडला. सरडा शरपंजरी पडला. हीच चूक तुम्हाला आज भविष्यात नडते. चुकांमुळे माणसं उद्ध्वस्त होतात.
संपतात. लय बारीक विचार करून पाय टाका मारा, चुकायचं नाही. तसा मानव चुकीचा पुतळा आहे, पण खूप सांभाळायचं स्वतःला. क्षण क्षणा सांभाळितो, क्षण क्षणा सांभाळितो, क्षण क्षणा सांभाळितो, क्षण क्षणा सांभाळितो. साक्षी होतो आपुला, 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 साक्षी होतो आपुला. क्षणो क्षणा सांभाळितो, क्षणो क्षणा सांभाळितो, क्षणो क्षणा सांभाळितो, क्षणो क्षणा सांभाळितो. साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. बार्शी शहरात तुम्ही 5 कोटीची जागा घेतली, याला किंमत नाही. त्याला तुम्ही 50,000 रुपयाचं कंपाऊंड मारलं, याला किंमत आहे. 5 कोटीची जागा घेतली, कंपाऊंड मारलं नाही, टाकले तिथे कोणतरी झोपड्या आणून. हे झोपड्या कशा उठत आहेत? तुझ्या पुण्यतिथीलाच उठत ना आता. 5 कोटीची जागा घेतली, याला किंमत नाही. त्याला 50,000 रुपयाचं कंपाऊंड मारलं पाहिजे. त्याच्यासाठी माणसाने जपून वागलं पाहिजे. क्षण क्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, मीच मज राखण झालो वा. आपणच आपल्याला राखण व्हायचं महाराज वा. लोकाला राखोळी ठेवायला नाही लावायचं, आपण राखण व्हायचं. चुका करायच्या नाही. एका पोरीला सोयरीकच येत नव्हती महाराज. हे मधून मधून फवारा मारावा लागतो म्हणजे पिकं चांगली राहतात. बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं हलवावच लागत येत नाही तर बुरा येतो मग असं. एका पोरीला काही सोयरीकच येत नव्हती. आली तर अशी उधळायची. 10-12 वेळा पाहुणे आले पण सोयरीकच मोडली. अखेर शेवट घरच्यांनी सांगितलं हे पोरीला आहे बघ आता पाहुणे आले, सोयरीक मोडली नाही पाहिजे बरं का, जरा जपून चोपून चापून. मराठवाड्यात खरंच आहे मला, खरंच सांगतो तुमच्याकडे, खरंच ती तुमच्याकडे संस्कृती ती आमच्याकडे राहिलीच नाही. आम्ही नगर पुण्याला राहतो ना, लई संस्कृतीचा काही मापच नाही राहिलं महाराज. ते मापदंडच नाही. आजूकही बघा याच्यातले 80% महिलांच्या डोक्यावर पदर आहे महाराज. ही संस्कृती खरंच सांगतो महाराज. 80%, 10-20% होतच असते. पीक 100% येत नाही माऊली. असं थोडं फार पुला खालून पाणी जातच असते. संस्कृतीचा वादच नाही मला, त्यात काही सांगायचंच नाही. चोपन चापन वाघ पाहुण्या देखत झालं. ती पहा बोला चाली झाली, पोरगी पाहिली, पटलं सगळं. पुढचे पाहुणे म्हणले आम्हाला पसंत आहे. काय बोला चाली झाली ते सगळं झालं. म्हणले मग आता उठतो, बैठक मोडायची, शेवटचा चहा आठवा, सांगा पोरीला करायला. पाहुणे हुशार होते, पोरीला करायला लाव. मग पोरीच्या सांगितलं पोरी ठो चहा. ती म्हणली आई कुकरमध्ये ठेवलाय चहा, शिट्ट्या किती घ्यायच्या? ते काय भात आहे का काय शिट्ट्या घ्या? चहाला कुठे शिट्ट्या घेतात का? हे वाक्य ऐकलं आणि एका चुकामुळं त्या पोरीची सोयरीक मोडली. पाहुणे निघून गेले आणि त्या ज्या पोराला सोयरीक पाहिली होती ना त्या पोराने ठरवलं लगीनच नाही करायचं. तो असा कुंभमेळ्याला गेला, नागा खड्याचा महंत. सोपं समजायचं नाही. आपली चूक आपल्याला नडती महाराज वा. एका पोराला सोयरीक आली, बापाने सांगितलं पोऱ्या कलियुगात मोक्ष भेटल पण पोरगी भेटणं अवघड झालंय आता. मग जरा पाहुणे देखत थापा हाण थापा, जरा वाढाव सांग. पाहुणे जर फुलपात्र म्हणले तर तो गलासच म्हणायचा, पाहुणे गलास म्हणले तर तो तांब्या म्हणायचा, आणि ते तांब्या म्हणले तर तू जगत म्हणायचं, आणि ते जग म्हणले का तू चरी म्हणायची, चरवी म्हणले का तू हांडात म्हणायचा, हांडा म्हणले का तू बादली म्हणायची, बादली म्हणले का तू टिपाड म्हणायचं, टिपाड म्हणले का तू गावाची पाण्याची टाकीत म्हणायची. असं वाढाव सांगायचं ना थापा हाण. पोरांनी थापा हाणायला सुरुवात केली, पण थाप बी पचनाशी हाणली पाहिजे. पोरांनी एक चूक केलीच ना, काय बाबा
चावी द्या, आपली रेल्वे घरात लावायची. आता का टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे घरात लावायची? इतकी वाढाव थाप आणली पचन काही कुठं. माझ्या वाढाव थापा आणू नका, तुमची चूकच तुम्हाला उद्ध्वस्त करते. विठ्ठल तुकाराम महाराज कसं म्हणतात, चुकी झाली एक वेळा मज पासोनी चांडाळा. वा, तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडूनच ही चूक झाली. डोह प्रकरणात आलेलं प्रमाणे लांबवायचं नाही. वा, क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासी ती बेर लगाई. वा, लय प्रकरण आले. गवळणीने एक चूक केली तर देव गुप्त झाला होता. वा, कानया रे जगजेठी. मग खूप शोक केला, शोक वियोग घडला सकळांचा. ते आमच्या अंगवळणी पडलेली प्रकरण आहेत महाराज, हे लय खास प्रकरण आहेत, खूप सुंदर प्रकरण आहे. शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या शरण हा अन्याय आमचा, केला उच्चार घडल्या दोषांचा म्हणजे चुकीचा, आणि मग झाला प्रकट स्वामी तुकयाचा. सोपं नाही समजायचं महाराज, आपली चुकच आपल्याला नडती महाराज. एक, अज्ञानामुळं माणसं संपली. दोन, चुकांमुळं माणसं संपली. तीन, अतिज्ञानामुळं संपली. ज्ञान असावा पण जरा मापात असावा. पहिलं लय वाढीव ज्ञान, गजाच्या वर बांधकाम धरले काही नाही महाराज. गजाच्या वर बांधकाम असतं का? काल मला एक जण म्हणला ह्या टोल नाक्यावर पूल बांधला पाहिजे. अरे म्हणलं पूल नव्हता म्हणून टोल नाका केलाय. टोल नाक्यावाल्याने पूल बांधलाय, तू आता टोल नाक्यावर पूल बांधायला निघाला. बरं छान माणसी त्याची गावगाव काय काही लईच महाराज. आता काय अतिज्ञान, काही अतिज्ञानामुळं संपली. विठ्ठल आपल्या बार्शीला कोणवारी बाजार असतो? शनिवारी बार्शीला बाजार भरला आणि एक बाई बाजाराला गेली महाराज. बाजाराला असो माझं तेही पाठी पण म्हणत नाही, माझे संस्कार चांगले येतो. आणि मग भरल्या बाजारी जाईन मी, गेली बाजाराला शनिवारी. आता बाई अतिज्ञानी होती. मग गेल्यावर तिने पाहिलं, पहिली गेली टोमॅटोच्या दुकानदाराकडं. असा शेतकरी बसला होता. शेतकरी बाबा टोमॅटो काय भाव दिले? म्हणजे 50 रुपये किलो. आणि दी पिकलेले दिल तांबडे तांबडे. आता शानी बाई बिलबिले झालेले टोमॅटो घेईन का? टोमॅटो नाशिवंत पदार्थ आहे, लईच बिलबिले झाले तर 2 दिवसाच्या पुढे राहतील का ते? दुकानदाराला बी ते बिलबिले काटायचीच होती. त्याने पिकलेले द्यायचे तुला. हो घे. मग त्याने दिले. काय डझन ते काय किलो दिले? म्हणजे 50 रुपये किलो. दे 2 किलो. 2 किलो टोमॅटो घेतले. कशात? एका पिशवीत, मोठी पिशवी. पुढे गेली. केळीवाला होता. केळी विकायला आणल्या तर दुसऱ्या दिवशी एकादशी होती. दुसऱ्या काय चांगल्या 3-4 दिवसांनी होती. मग त्याने बाबा काय डझन दिले? म्हणजे 50 रुपये. आणि ती पिकलेले. आता पिकलेले केळं घेत असतील का कुठं? जरा थोडे हिरवे घेतले म्हणजे 2 दिवसात पिकत येतं. किती पाहिजे? म्हणजे द्या 2 डझन. घेतले 2 डझन. त्याने म्हणजे कुठं ठेवू? आता ते पिशीत खाली टोमॅटो. त्याने ठेवू याच्यावर होतं. ते म्हणलं काय बाई गिन्यान गेलेली, शिकलेली बाई होती बरं का. खाली 2 किलो टोमॅटो पिकलेले, त्याच्यावर 2 डझन केळं. पुढं गेली. एक मोठा डांगर भोपळा ऐकायला आला होता. कळाला ना? आमची भाषा कळते तुम्हाला? मी काय लय लांबचं नाही, आमचं मुळगाव तुळजापूरच आहे. आम्ही कदम तिथलेच आहेत, पण तुम्ही ताप दिल्यामुळे निघून गेलो तिकडं आलो. तिकडचे आम्ही मुळचे. आमचे पंजोबा गेले तिकडे, मग राहिलो तिकडं. ऐका, मग मोठा डांगर भोपळा ऐकायला आला होता. त्याला कद्दू भोपळा म्हणजे काय बाबा, काशीफळ भोपळा म्हणजे काय गावगावच्या भाषा. केवढ्याला दिलं रे बाबा? म्हणजे 100 रुपयाला एक. आणि दिले 100 रुपये. तोला बाबा ठेवायचा कुठं? तिने केली ती पिशवी. त्याने पाहिलं खाली टोमॅटो पिकलेले, त्याच्यावर पिकलेले केळं. तुला याच्यावर ठेवायचं? आठव बाबा म्हणले. आता काय एवढी एकच पिशवी? तोला बाई तुम्ही BA झालेल्या दिसताय. आणि ती बाई खरंच BA शिकलेली होती. बाबा मी खरंच BA, पण मी BA हे तुला कसं कळालं? ते म्हणले सांगायची गरजच नाही. खाली पिकलेले टोमॅटो, त्याच्यावर पिकलेले केळं, आणि त्याच्यावर असा कद्दू भोपळा ठोला. त्याचा सरळच अर्थ झाला तुम्ही BA येता. ती म्हणली बाबा पण BA आणि याचा संबंध काय? तो म्हणला B म्हणजे बावळाट आणि A म्हणजे याडपाट. लगेच लक्षात आलं. म्हणले काय सांगायची गरजच नाही महाराज. याला माहिती अतिज्ञान मग नसो ज्ञान, मूर्ख भला मग नसो ज्ञान, मूर्ख भला मग नसो ज्ञान, मूर्ख भला मग नसो
प्राणा वेगळा न करी नारायण प्राणा वेगळा न करी नारायण मग नसो ज्ञान मूर्ख भला मग नसो ज्ञान मूर्ख भला मग नको ज्ञान मग नको एवढं एक प्रमाण घेऊन जा सप्त्यातून ना. प्राणा वेगळा न करी नारायण कोणाला मग नसो ज्ञान मग ज्ञान नसलं तरी चालेल मूर्ख बाला फक्त माणूस सेवा भावनेने राहणारा पाहिजे अति ज्ञान काही कामाचं नाही. अजून एक बाळक्रीडेचं प्रमाण सांगतो. म्हणे मिळाले नेनते तुका कान्होबा भोवते तुका म्हणे कान्होबा भोवते नेनते मिळाले मग नसो ज्ञान. अजून एक प्रमाणे बाळक्रीडेत भोवती आपणा मिळविली देवे तुका म्हणे ठावे नाही ज्ञान हे स्पष्ट लिहिलेलं आहे मला. म्हणून अतिज्ञान काही कामाचं नाही. काही माणसं अतिज्ञानामुळं संपली एक काही माणसं चुकांमुळं संपली नष्ट झाली उद्ध्वस्त झाली दोन शिल्लकच राहिली नाही आणि तीन काही अज्ञानामुळं संपली अतिज्ञानामुळं संपली चुकांमुळं संपली तीन आणखीन एक संपला कोण यांच्या मागं मागं हिंडणारा यांच्या संग चहा प्यायला राहणारा यांचं द्रुपद धरणारा. कोणाचं द्रुपद धरावं याची अक्कल ना जाव तुम्ही कोणा मागे हिंडता. अरे आपण काय मासे आहेत का कुठं हिंडायला महाराज माश्या कुठं बसत आहेत जिथं मेले न विचारी बाई सता मासी ज्ञानोबराय म्हणतात. हे जिथे का मेलं याचा विचारच करत नाही कुठं बसती कोण मावशी आपलं माशी. मी जरा आजारी आहे एखादा शब्द उच्चारताना मागं पुढं होऊ शकतं मला आणि म्हणून असे आहेत काही महाराज. काही माणसं का संपली संपलेल्याच्या संगतीत राहिली म्हणून संपली. माऊली तुम्ही ज्याच्या संग बसतात उठतात जेवतात हिंडतात फिरतात तो संपलेला आहे का हे पहिलं तपासा. हो काहीचा बाजार उठला आणि तुम्ही त्याच्या संग हिंडाता आणि तसला जोडीदार केला का नाही तुम्हाला हाता खालून गाडा हा कशाला हिंडता असल्या माणसा संग. केचे नष्टैस तू नाशिता काही नासलेल्यांमुळे नासली. तुकाराम महाराज म्हणतात ओढाळाच्या संगे सात्विक नासली ओढाळाच्या संगे सात्विक नासली क्षण एक नाडली समागमे क्षण एक नाडली समागमे संगतीमुळं काही संपली हो. कोणाच्या संगतीत राहू काही नासलेल्याच्या संगतीत राहिली संपली. एक कांदा नासला का अख्खी आरणीच नासती महाराज वा. एक आंबा नासला का अख्खी आढीच नासती महाराज वा. तसं गावात एखादा मारका बैल का बाजारात शिरला अख्खा बाजार उधळून देतो महाराज. तसं काय यश येडी सगळ्याला नाशीत गेली महाराज. असं नाही खोट डुबेंगे औरो को डुबाएंगे. आता काय करा काही स्वतः संपली दुसऱ्याला चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिले मग त्याच्यामुळं नासते. एकाने एक पैठणी साडीचं दुकान होतं गावात. रात्री 2 वाजता ते दुकान फोडलं एका चोराने. 2 वाजता फोडलं निघून गेला. परत 3 वाजता त्या दुकानात आला. परत 3 वाजता फोडलं. परत 4 वाजता त्या दुकानात आला. परत फोडलं. परत 5 वाजता आला. किती वेळा आला 4 वेळा. 2 वाजता 3 वाजता 4 वाजता 5 वाजता. पण 2 वाजता फोडलं त्यावेळेस तो धरला गेला नाही. 3 वाजता धरलं कोणी पाहिलाच नाही धरला नाही. 4 वाजता फोडलं त्यावेळेस धरला नाही. पण 5 वाजता काही लोक निघाले होते पाट नाही लक्षात आलं.
माडणाऱ्या गाड्या भरधाव्या गाडी सुटत आहेत ना काही निघाले होते तांबे घेऊन. मग कोणीतरी पाहिलं आणि पोलिसांनी त्याला धरला. चौथ्या वेळेस दुकान फोडल्यावर धरला. मग पोलिसांनी विचारलं, का रे तू ह्या CCTVत दिसतंय, तू 2 वाजता आला होता रात्री, परत 3 वाजता आला, परत 4 वाजता आला, पैठणी साडीचं दुकान, परत 5 वाजता आला आणि धरला. अरे तू परत जरा आला नसता तर धरला नसता ना गेला. परत का आला? काही माणसं नाचलेल्याच्या संगतीत राहिल्यामुळं नाचली. मला काय सांगावं पोलीस साहेब, बायकोला साडीचा कलरच पसंत पडला म्हणून मी पुन्हा येईन. मी परत यावं लागलं मला सांगा तो कोणामुळं धरल्या गेला? म्हणा ना पप्याच्या आईमुळं. असं नाचलेल्याच्या संगतीत राहिली का काही माणसं? 4 माणसं या जेवणातून मृत्यू लोकातून संपली. 1 अज्ञानी, बोला. 2 प्रमादी, चुका करणारा. 3 अतिज्ञानी आणि 4 या तिघाच्या संगतीत राहणारा. विठ्ठल संपली, उद्ध्वस्त झाली. पण 1 वर्ग आहे की या मृत्यू लोकात तो संपला नाही, नष्ट नाही झाला, उद्ध्वस्त नाही झाला. मग शिल्लक राहिला, अवशिष्ट राहिला, उरला. वर्षानुवर्ष, दशकानुदशक, शतकानुशतक, युगानुयुग लोक त्यांचं नाव घेतात महाराज. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, 18 जणी चहुवेदी. समाज त्यांची कीर्ती आज वर्षानुवर्ष, दशकानुदशक गातो. कोणाची? परोपकार करणारा महात्मा या जगात उरतो. जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात, उपकारी आसे, उपकारी आसे, उपकारी आसे, उपकारी आसे, उपकारी आसे, उपकारी आसे, उपकारी
आठवणी काढतात, कोणाचे लोक उत्सव करतात, कोणाची पुण्यतिथी करतात, कोणाचं नाव समाज घेतो, कीर्तनकार कोणाचं चरित्र सांगतो, पहावे पुराणी विचारोनी पुराण कोणाची वर्णन करतात, 618 जणी चहुवेदी वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. अरे हो हो हो, पण कोणाचं? उपकार करणारा माणसाचं. वा, जीवन जगत असताना तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. मानवी जीवन जगत असताना मनुष्य जर उपकार भावनेने राहिला तर तो समाजात उरतो. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा पुरता. तुकी तुकला तुका, तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. विश्वी भरोनी उरला लोका. तुकी तुकला तुका, तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. विश्वी भरोनी उरला. सगळ्याला विनंती, तुम्हाला चालीच ऐकायच्या असतील तर आमच्या पंढरपूरच्या पारायणाला या. आमच्या ते गजानन महाराज मुंडे म्हणून आहे मराठवाड्यात. अरारारारा नुसता वाघ आहे म्हणायला महाराज. तुम्ही पहिली जशी ठेवण काढली ना ती तशीच दुसरी म्हणणार महाराज. ते चालू चालूच तयार करतात महाराज. असं आहे, कायला बसलेले आठवत नाहीत, बसलेले चाली आठवत नाहीत महाराज. ते चालूच चालूच तयार करतात. आमच्याकडे अजून एक कलाकार आहे असा महाराज, गजानन बॉय. खूपच माणसं तयार आहेत महाराज. तुके तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. काही माणसं मागं उरली. भांजनी खांजनी तुका साक्ष उरला दोन. कर्म अकर्म जळाले प्रौढ तुका ते उरले. हो उरले, पण का? कस काय उरले तुम्ही? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उपकारी असे आरोनी उरला. इथं आरोनी शब्दाचा खूप चांगला अर्थ आहे. आरोनी शब्दाचा अर्थ आहे खचोनी. आपण ते घर आरलं राव म्हणजे खचलं. कांद्याचा भुसारा आरला, खचला. बर, वैशिष्ट्य आहे का? उपकार करणारा थोडा खचतो पण उरवतो असं आहे. आणि संसारातली माणसं उरवायला बघत येत आजूक खचत येत ना, आजूक खचत. उपकार करायचं म्हणजे थोडा खर्च होणार आहे. उपकार करायचं म्हणजे थोडं खिशाला झटा बसणार आहे, प्रकृतीला झटा बसणार, आपला वेळ जाणार, आपल्या शरीराला थोडे कष्ट बसणार, आपल्या प्रपंचाला कष्ट बसणार, आपण खचणार. पण उपकार करणारा खचतो पण उरवतो. संसारातली माणसं उरायला बघत येतं. 8वी पिढी काय खाईल? खाईल पानग्या. तुझी पुण्यतिथी सुद्धा करणार नाही. ध्यानात घ्या, ज्याने पोरांसाठी कमवून ठेवलंय ना, पहिलं वर्ष श्राद्ध सुद्धा केलं तर तुम्ही खूप भाग्य समजायचं महाराज. की आपलं पहिलं तरी झालं बा, पुढं काय येऊ असं कोणी विचारित नाही संसारात महाराज. ज्याच्यासाठी आपण फार भावाचे बांध लोटले, गावाचा रस्ता अडवून धरला, दुधात पाणी घालून केलं. अरा काय नाही केलं आपण वर बघा, काय नाही केलं. ज्यांच्यासाठी केलं, उरवायसाठी केलं, पण आजूक खचले असं आहे. पुढारी नेहमी एक वाक्य सांगत असते, सरपंच तुम्हाला लय आता पुढाऱ्याच्या गाठी पडत असतात. ते म्हणत असते आम्ही तळागाळातला समाज वर काढला. एकदम चुकीचं वाक्य. मग जो तळात होता तो आजोक गाळात नेऊन घातला महाराज. तुम्हाला आता त्यांच्या गाठी पडत आहेत, तुमच्यापेक्षा आमच्या तर लईच पडत आहेत त्यांच्या मनात. असं मला हेच सांगायचंय. संसारात माणसं उरवायला जाते तर आजोक खचत येत, पण उपकार करणारा जो महात्मा आहे ना, खचतो पण तोच उरतो. गावात शाळा बांधायची, स्वतःच्या खिशातून काही नाही पैसे घातले बरं का. गावगाव माणसं आहेत, काही माणसं त्यांनी गावात खोल्या बांधून दिल्या, खर्च झाला. पण आज ज्या त्या शाळेतून पिढ्या बाहेर पडतात ना, आमच्या गावात त्या शेठजीने
ती शाळा बांधून दिली. आम्ही त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत बरं का. हो, आम्ही त्याच शाळेत. शेठजी, मी तुमच्याच शाळेत शिकलो नाही बरं का. अरे वा, मोठा साहेब झाला. वा, साहेब किती मोठा हो, पण तुमच्या शाळेतून माल बाहेर पडलेला आहे. कोण्या कंपनीचा माल आहे हे लोक विसरत नाहीत महाराज. असं आहे. आणि म्हणून धर्मशाळा बांधायची असेल तर आमचे महाराज धर्मशाळा बांधणार आहे. जे सहकार्य करतील त्यांना खर्च होईल थोडासा, पण आळंदीत गेल्यावर तुमच्या पुढच्या पिढ्यामध्ये हा त्या ढोराळकर महाराजांनी धर्मशाळा बांधली, तिथं आम्हाला उतरायला पाळले. हो, आमच्या पूर्वजांनी देणगी दिली होती, आज आलो बघा उतरायला. वा, थोडा खर्च होतो पण उरतो. समाज त्याचं नाव घेतो. वा, आरोनी उरला. खर्च होतो पण उरतो. वा, हा उपकार करणारा महात्मा उपकार करत असताना एक वाक्य लय खास टाकले तुकाराम महाराजांनी. आपुले तयाला पर नाही, तयाला आपुले पर नाही. उपकार करणारा माणूस आपला पारका बघत नाही. हे लय घोटाळा आहे आज गावगाव. काही लोक मदत करतात पण आपल्या जातीतल्याला, आपल्या मतदाराला, आपल्या वार्डातला आहे का, आपल्या तालुक्यातला आहे का, आपल्या जिल्ह्यातला आहे का, आणि मग मदत करायची. असे सगळे हाताखालून काढावं महाराज. वा, उपकार करणाऱ्या माणसाने आपपर भाव ठेवला नाही पाहिजे. हा आपला, हा परका, हे हलकट चित्ताच्या माणसाची लक्षण आहेत महाराज. वा, अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम. मराठवाड्यातला एक मुलगा आळंदीत शिक्षण घेण्यासाठी आला. काय कर्म धर्म संयोगाने त्याला गुरुवर्य भेटले, सोनोपंत मामा दांडेकर. त्यांच्या चरित्रात आलेली ही कथा आहे. आळंदीला आले तर त्यांचं चरित्र विकत घ्या, वाचा. मोठ्याची चरित्र वाचली पाहिजे. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. वा, मी आळंदीत आल्यावर आधी सगळ्याची, आळंदीत येण्याच्या अगोदर सगळे चरित्र वाटली होती. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, आमच्या भागात खूप मोठे प्रस्थ आहे. उमरेकर बाबा, बनशी महाराज तांबे, माधव महाराज लांडेवाडीकर, खूप मोठी हिमालयाच्या उंचीची माणसं होऊन गेली महाराज. गंगागिरी महाराज यांची चरित्र वाचली. आळंदीत आल्यावर जोग महाराजांचं, मामासाहेबांचं, मारुतीवांचं चरित्र उपलब्ध आहे. चरित्र वाचली पाहिजे म्हणजे आपल्या जीवनाला आकार येतो महाराज. वा, खूप सुंदर एक उदाहरण आलंय मामांच्या चरित्रात. एक मराठवाड्यातला मुलगा आळंदीत आला आणि संस्थेत बसला. त्याला गुरुवर्य दांडेकर मामा भेटले. वा वा वा, कलाटणीत बसले. चांगल्या कुंभारापुढं जर चिखलाचा गोळा गेला ना, आ हा हा हा, त्याचं असं गाडगं तयार होतंय, अख्खं गाव पाणी पितं. आणि जर का कारागीर छान नसेल मग त्याचं खापर होतं. मग बाया त्या कोणचा वापरायला त्या खापराला कामाला आणतात महाराज. असं या चांगल्या कारागिराच्या हातात जर दगड गेला ना तर दगडाची मूर्तीच घडती महाराज. तो का म्हणे टाकी घाये देव पण कारागीर का शान नसन, फुटलिया जन टिंब टिंब पुशी. तुकाराम महाराज. कारागीर शाना लागतो, दगड चांगल्या कारागिरा. काय भाग्य त्या मुलाचं. सोनोपंत मामांची गाठ पडली हो. मामाचं मामा, दांडेकर मामा, बाकीचे मामा, पाहती सिनेमा. बर, मामांची गाठ पडली. गाठ पडल्यावर मामाने त्याला 4 वर्ष शिकवला. खूप तयार झाला. मग मामा SP कॉलेजला प्राचार्य होते. मग मामाने सांगितलं, बाळ तुझं वय कीर्तनाचं नाही अजून, मग लोणचं मुरवणीचं चांगलं लागत. गावगाव लोक म्हणतात आमच्या गावातलं एक पोरगं कीर्तन करतं. हो, मुरवणीचं लोणचं चांगलं लागत, एवढं ध्यानात धरा. मग मामा म्हणले, बाळ तुझं वय कीर्तनाचं नाही, तू आता भंडाऱ्या डोंगरावर जा आणि ज्ञानेश्वरी पाठ कर. मग त्याने ज्ञानेश्वरीच्या 4000 ओव्या, आपलं 9000 ओव्या 3 वर्षात पाठ केल्या. बरोबर ते 3,000 ओव्या एका वर्षात पाठाचं. मामांना म्हणून दाखवले, बाळ अजूनही तुझं वय कीर्तनाचं नाही, तू आता भामचंद्र डोंगरावर जाऊन गाथा पाठ कर. मग तो भामचंद्र डोंगरावर गेला आणि 4 वर्षात एका वर्षाला 1000 बघ, एका वर्षाला 1000 असे त्याने 3 वर्ष काढले भंडाऱ्यावरून, 4 वर्ष काढले भामचंद्र. अशी 6-7 वर्ष तो डोंगरावर राहिला. गाथा पाठ झाला, ज्ञानेश्वरी पाठ झाली. पण डोंगरावर राहत असताना तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आता झाली व्यवस्था, पहिली व्यवस्थाच नव्हती. महाराजांच्या काळात व्यवस्थाच नव्हती. पाऊस पडला डोंगरावर का मग ते डोंगरातलं पाणी त्या काळात, तुकोबरायच्या काळापासून तिथं टाके कोरलेले आहेत. डोंगराला टाकं आपण किल्ले पाहायला गेलो, टाकं असते बघा, त्या टाक्यात पाणी साचत आणि मग वर्षभर तेच पाणी प्यायचं. ताजन बिजन काय नाही, तेच पाणी प्यायचं महाराज. बरं आपण तेच प्यायचं, पाखरांनी तेच प्यायचं, डोंगरावरल्या सापांनी बी तेच प्यायचं. आणि डोंगरावर वाघ बी लय तिथं भामचंद्रावर, वाघांनी तेच प्यायचं. लय वाघ आहेत तिकडं, तुम्हाला लागत असले 5-50 पाठवून देऊ इकडे. ते महाराज खूप वाघ आहेत तिकडं महाराज. तिकडं रोज पेपरला बातम्यात बिबट्या दिसला, असं झालं आणि ते तसंच झालं. असं काय कोण जाणे, पण त्या मुलाला त्या टाक्याचं पाणी पिऊन पोटाचा व्याधी झाला.
खूप त्याचं पोट बिघडलं. मग मामांनी 2 माणसं पाठवली, त्याला उचलला आणि पुण्यात दवाखान्यात दाखल केला. दाखल केल्यावर मग 15-20 दिवस दवाखान्यात होता. त्याची मोठी शस्त्रक्रिया झाली. त्याच्यावर दुर्धर आजार झाला होता त्याला. शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन झालं. 20 दिवस तो दवाखान्यात होता. 20व्या दिवशी त्याचा डिस्चार्ज, आता त्याला सोडायचंय. दवाखान्यातून सकाळीच मामा त्याला भेटायला आले. आधी दवाखान्यात, मग SP कॉलेजला जायचं. गेले, मामा भेटले. वा, छान झालंय, आनंद आहे. गोड. बरं, आवर्तन द्या बरं का ज्ञानेश्वरीला. गाथ्याला आता तू काय कर, महिनाभर संस्थेत जाऊन राहा. मी संस्थेत पत्र देतो की सगळी याची सोय करा, तू संस्थेत जा. मामा निघून गेले. मग डॉक्टर आले. वा, छान आहे ना, बरं वाटतंय ना, हां करा इथं सही. आज तुम्हाला सोडायचं, खूप छान झालं ऑपरेशन, असं तसं. त्याला सहीच करता येणार, त्याला असं भरून यायचं. तो रडायला लागला. डॉक्टर म्हणजे तुम्ही बरे झालेत, मग रडता का? ते म्हणजे डॉक्टर, मी मराठवाड्यातला गरीब घरचा मुलगा आहे. इथं 20 दिवस राहिलं. तुमचं बिल, गोळ्यांचं बिल, दवाखान्याचं बिल, मेडिकलचं बिल, तुमच्या कॅन्टीनला जेवलं त्याचं बिल, 1 रुपया नाही द्यायला माझ्याकडं. मी पैसे भरणार कसे? डॉक्टर म्हणले, तुम्हाला पैसे मागितलेत कोणी? आणि मग बिल म्हणले, सकाळी दांडेकर मामा आले आणि तुमचं बिल भरून गेले महाराज. वा, त्या मुलाला आई वडिलाच्या वियोगात जेवढं दुःख झालं नाही तेवढं मामांच्या ह्या आठवणीने भरून आलं. मग मला सांगा, तो मुलगा मराठवाड्यातला, हे पुण्याचे, तो मुलगा मराठा समाजाचा, हे ब्राह्मण समाजाचे, पण उपकार करताना मामाने हे चापलं का? आता लय चिंगळ्या चाफे ज्याला म्हणलेत, उपकार करताना लय चाफत येत. ते देवाच्या दारात सरत होणार नाही, मान्यच होणार नाही महाराज. मान्य व्हायचं असं तर यातायाती धर्म नाही विष्णुदासा. कोण्या जातीचा असो काय असो, आपुले तयाला पर नाही. हे उपकाराचं काम करत असताना ते लाभावर करतात. अभंगाच्या दुसऱ्याच्या लाभावरी घ्यावे सापडले का, 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 फुला पुष्पवा न विचारी, फुला पुष्पवा न विचारी, लाभावरी घ्यावे सापडले का, लाभावरी घ्यावे सापडले का, फुला पुष्पवा न विचारे, फुला पुष्पवा न विचारे, लाभावरी घ्यावे सापडले का, लाभावरी घ्यावे सापडले का. अनिकेत महाराजासाठी एकदा टाळ्या वाजा महाराज. असे नवीन ठेवण ऐकायला भेटली पाहिजे महाराज. अशा नवीन महाराज मला खूप म्हणता येतं चाली, पण ते येडे सांभाळता सांभाळता माझ्या चाली दिसून गेल्या महाराज. खूप महाराज माझ्याकडे लई ठेवणी आहेत बारे बारे. खूप अनेक ठिकाणी फिरून मी ते गोळा केलेले. खूप छान ठेवण म्हणले. नवीन ऐकलं का मन रमून जातं महाराज. वा, हे उपकाराचं काम करत असताना लाभावरी घ्यावे, याचा अर्थ सांगतो तुम्हाला.
लाभावरी घ्यावे म्हणजे काय? खूप लाभ आहे असं समजून करायचं. मला खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, उत्तर अगदी अचूक सांगायचा, चुकायचं नाही. आणि जे मनात आहे ते सांगायचं. तुम्हाला पप्याची आईची शपथ आहे. काय विचारणार आहेत? खरं सांगा, तुम्ही घरी जास्त जेवता का पंक्तीला जास्त जेवता? खरं सांगा. हा, घरी माणसं नाही नाही, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे वा, चतकोर अर्धी भूक असावा, भूक ठेवा. घरी जेवत नाहीत माणसं आणि पंक्तीला लोकांचं आहे म्हणलं. मग लाभावरी घ्यावे. लाभ रे, बरकाता रे, बस हेच हा भाव आहे आजच्या अभंगाचा. उपकार करत असताना लाभावरी घ्यावे म्हणजे हावऱ्यासारखा करतात. हाय वाक्य आहे महाराज. काहींना ना असं काही करावंच वाटतं समाजासाठी महाराज. काही माणसं म्हणलं ना, सप्ताहाला देणगी द्या. 2 महिन्यापूर्वी दिली ना, आता का परत परत द्यायची का? गाव लोटायला बसले का तुम्ही? कोणाकोणाला वर्गाने द्यायच्या? ह्याच्यासाठी सप्ते गेले का? असं नाही. उलट लोकांनी वाट पाहिली पाहिजे बरं का. पुढल्या वर्षी कोणता सप्ताह आहे सरपंच? हे पुढल्या वर्षी माझं संत पूजन, मला पंगत द्या. हा, पुढल्या वर्षी मी कीर्तनकाराचं सौजन्य घेतो बरं का. याला माझ्या लाभावरी घ्यावे. काही माणसं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्याकडे 7 ते 9 सप्ते आहेत सगळे. नगर, नाशिक, पुणे 7 ते 9. 9ला अन्नदान. पण आमच्याकडं 2050 सालापर्यंतच्या पंक्ती गेलेल्या आहेत. आता जर कोणी पंगत मागितली तर 51ची द्यावं लागेल. रजिस्टर लोक नुसते असे लाभावरी घ्यावे. आम्हाला पंगत द्या, आम्हाला पंगत द्या, आम्हाला पंगत. आणि काही लोक कव्हर करायचं. आता बाद झालं ना, आता एवढं कवा आम्हीच दिसतो का तुम्हाला? अख्ख्या गावाला का आग लागली का? आमचंच घर दिसलं का? बरं, तू यंदाची दिवाळी खाणार नाही, लक्षात घे. दिवाळीच्या आतच निघतोय तू, काळजीच करू नको म्हणून. असं लाभावरी घ्या. हे परोपकाराचं काम खूप लाभ आहे अशा भावनेने केलं पाहिजे मात्र. आणि संत करतात लाभावरी घ्यावे. काय माऊलीला फायदा होता बरं तुमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली? काय जगाने माऊलीला काय दिलं? आमचे गुरुजी वैद्य बाबा सांगायचे, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली जगासाठी, तुकोबरायांनी गाथा लिहिला, नाथाने भागवत लिहिलं. जगाने त्यांना काय दिलं? वैद्य बाबा म्हणजे जगाने त्यांना फक्त ताप दिला, दुसरं काहीच नाही दिलं मला. तरी ते करत राहिले मला. याच्यात जनता जनार्दनाची सेवा आहे. सेवा लाभ. जगात सेवा या शब्दापेक्षा मोठा शब्द नाही बरं का. जगात तुम्हाला जर विचारलं सगळ्यात मोठा शब्द कोणता, तर तुम्ही सांगायचं सेवा. ह्या शब्दाची उंची मोजल असा शब्दच नाही. सेवा धर्म परम गहनो योगिनाम अपि अगम्य. वा, महाभारतात सांगितलं योग्याला सुद्धा सेवा घडत नाही असं आहे. महाराज लोक आमचं कौतुक करतात, पखवाच्याचं करतात, टाळकऱ्याचं करतात, पंक्ती घालणाऱ्याचं करतात, शब्दाराचं करतात, शिष्टीवाल्याचं. पण जे रोज कीर्तनाच्या आधी अर्धा तास येऊन ह्या सत्रांच्या आत येतात ना, त्यांचं कौतुक करा. त्यांचं कौतुक करा. जे रोज सत्रांच्या, जे वर्षभर देवाबत्ती करतात, रोज देवपूजा करतात, काल्याच्या दिवशी त्यांचा सत्कार करा. कारण याला पडद्यामागचे कलाकार म्हणतात मला. हो, पडद्यावर बोर्डावर आम्ही, आणि ते बोर्डा मागं राहतात. पण खास त्यांनी जपलंय. कणिक मळून आणणारे काही माणसं नादच राहतो. कणिक मळून आणणार, मग पावडर डबा घेऊन येणार, गुळ आणणार, कीर्तनकाराच्या आधी पुढं बसलेलीच निमा गुळ खाणार. ते बघा वाटीच नेली कोणीतरी बघा. आहे का काय सांगा आता. असो असो. आणि म्हणून तुम्ही नाही, मी बार्शीचं सांगत नाही, मोहळं सांगतो. तुमच्या मनात बार्शीच कधी? मी उद्या मोहळला सांगणार आहे. मला सुखरूप बाहेर पडायचं. विनोदाच भाग सोडा मावली. लाभावरी घ्यावे याच्यात जणू काही खूप लाभ आहे. या भावनेने केलं पाहिजे. उपकाराचं काम लाभावरी घ्यावे. सापडले काम, हे उपकाराचं काम जे आपल्याला भाग्याने सापडलंय ना, हे लाभावरी घ्यावे. उपकार करत असताना आपुला तो श्रम न विचारी. आपल्याला कष्ट होतात बरं का. आरोनी शब्दाचा अर्थ करताना मी हे सांगितलंय की आर्थिक झट बसते, शारीरिक झट बसते, मानसिक झट बसते, प्रापंचिक. घरची महाराज उपकार करणाऱ्या माणसाला बायकोची साथ असली तर भाग्यच. नाही तर बायका म्हणतात, हा लोकांचीच घरं दिसत का, आपले नाही दिसत का? आपलं उजवायचं सोडून लोकांचीच उजवीत बसले. लय अवघड असते महाराज. लोकांचं कौतुक आमचं नाही. एका जणाचे त्याच्या बायकोचं जेवण येऊन रोज भांडण व्हायचं. ते बायकोच्या जेवणात रोज नाव ठेवायचं का? बायको होतीच तशी स्वयंपाकाला. डब्याच्या डबे मसाल्यानं चव नाही का झाला. रोज बायकोच्या स्वयंपाकाला नाव ठेवायचं. अखेर शेवट त्यांनी ठरवलं, जाऊ दे आपणच माघार घेऊ. कधी बी गड्याच्या बाईच्या भांडणात आत्तापर्यंत इतिहासात गड्यालाच माघार घ्यावं लागलेली गोष्ट खरी खोटी. त्याला यशस्वी माघार म्हणतात. काय म्हणतात? यशस्वी माघार. त्याने ठरवलं, आज आहे ना बायकोने कशी भाजी केली तर तिचं गुणगौरव करायचा.
त्या दिवशी ना तिला स्वयंपाक करायला उशीर झाला आणि मालक म्हणा जेवायला वाढा. तिने भाकरी केल्या पण भाजी ओस्तर त्याला काही दम नव्हता. मग तिने शेजारणीची भाजी आणून वाढली आणि त्याने ठरवलं आज भाजीचं खूप कौतुक करायचं. आणि तिने आणली होती शेजारणीची. वा काय भाजी हा, नादच नाही करायचा. काय आज भाजीला चव आली. तिथं आजी पुणे येऊन बसली. माणूस घ्या हा शेजारणीची आली तर काय कौतुक करतेत म्हणले. पण रोज माझ्या डोळ्यात धोर गेला नाही. डोळे धोरे भरून राहो माझं कधीच कौतुक नाही. संसारातलं गणित हिसकटच असते विठ्ठल. आर्थिक झट बसणार, शारीरिक झट बसणार, प्रापंचिक झट बसणार, पण तरीही तो महात्मा हटत नाही माग. आपुला तो श्रमण विचारी. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगराच्या पाठीमागं 9 लाख उंबर म्हणून गाव आहे. तिथे लई उंबरी आहेत. सोदुंबर, खालुंबर, गोडुंबर, 9 लाख उंबर, दारुंबर, लई उंबरी आहेत तिथं. आणि मग त्या 9 लाख कोंबऱ्याच्या बाजाराला चालले होते. जात असताना तुकाराम ऊन तापलं होतं. चालले तर पुढे एक ब्राह्मण म्हातारी हातात नळा घेऊन चालली होती. काठी टिकीत नळा. नळा म्हणजे जुन्या काळातलं तेल. पहिल्या बाटल्या नव्हत्या ना म्हणून माणसं बाटली नव्हती. काही लक्षात आलं का तुम्हाला मला काय म्हणायचं ते? हा, बाटल्या नव्हत्या म्हणून माणसं बाटली नव्हती. मग नळा राहायचा नळा आणि तेल नळ्यात राहायचं. आपल्या मराठवाड्यात एक म्हणे बघा, इकडं बार्शी भागातही असेल, गाडी संग नळ्याची जत्रा. हा, गाडीला वंगण घालायला नळा राहायचा बघा. आत्ताच्या पोराला म्हणा म्हणीचा अर्थ सांगा बरं. जे सुशिक्षित आहेत ना त्यांना सांगा बरं गाडी संग नळ्याची जत्रा. त्यांच्यात नळ्या हाणाव त्यांना काय कळणार आहे आपलं. आणि मग ती म्हातारी चालली ती नळा घेऊन तेल आणायला. एक आठवड्याचं तेल त्या नळ्यात घेऊन यायची विकत. एक आण्याचं एक नळाभर आणायची. एकटीच ब्राह्मण म्हातारी होती आणि ती आठवडाभर तिला पुरायचं. तुकाराम महाराज काकी कुठं? काकी म्हणली कोण आहे? तुकोबा. का रे तुकोबा? अहो काकी तुम्ही कुठं चालल्या? अरे तुकोबा मी 9 लाख कोंबऱ्याच्या बाजाराला चालले. आणि का? आणि तेल आणायचं. ऊन झालंय, वय झालंय, कुठं चालल्या? बसा पाटकोळी मी घेऊन जातो. मग काकी म्हणली तुकोबा मला तिथं वजन यायचं आणि परत माझं वजन आणायचं. त्यापेक्षा हे नळा आणि हे एक आणा, तूच माझं तेल घेऊन ये. मग तुकाराम महाराज म्हणले संध्याकाळी मी तेल आणून देतो. तुकाराम महाराज गेले. आजी तिथूनच मागं गेली. मग तिथं तेली गल्लीत गेले. आजही तेली गल्ली प्रसिद्ध आहे बरं का 9 लाख कोंबऱ्यात. आणि तेली गल्लीत प्रत्येक तेल्याचं आराध्य दैवत तुकाराम महाराज आहेत. कारण तुकाराम महाराज त्या तेली गल्लीत उतरत होते. त्या तेल्याच्या गल्लीत उतरले तुकाराम महाराज आणि तो आणा दिला. तो कोण तेली दुकानदार माल असं दुकानदार, ह्याच्यात एक तेल भरून ठेव, एवढ्या आणाचं संध्याकाळी जाता जाता मी घेऊन जाईल. दिवसभर तुकाराम महाराजांनी काय परोपकार करायचा असेल, बाजारात लोकांना मदत करू लागायची, कोणाला पालं ठोकू लागायचे, कोणाला सामान उचलू लागायचे, परोपकार फुकट काम करू लागायचे तुकोबर आहे. संध्याकाळी जात असताना आठवणीने तुकाराम महाराजांनी ते घेऊन गेले. आपल्याला ते कष्ट होतात आणायची याची काही मनात भावना नाही. आपुला तो श्रमण विचारी. काय सांगावं लीला तुम्हाला. तुकाराम महाराजाचा हात त्या नळ्याला लागला. 1 आठवडाभर तो नळ्यातलं तेल पुरायचं, म्हातारी जपून खायची. पण तुकाराम महाराजाचा हात लागला. 4 आठवडे झाले तेलच संपाना महाराज. संत उदार भरले अनंत भांडार. आपल्याला 2 हात आहेत. साधू संत विष्णूचे अवतार असल्यामुळे तुका विष्णू नाही तुझा, त्यांना 1000 हात आहेत महाराज. आपण 2 हाताने दिलं तर ते 1000 हाताने देतात महाराज. काय कोण जाणे त्या म्हातारीचं 4 महिने तेलच संपाना महाराज. मग म्हातारीने काय केलं, पहिले आठवडाभर जपून खाल्लं. मग थोडा सढळ हाताने मदत करा. मग जरा ढिल्या हाताने खायला लागले. मग तळून मळून खायचं. आणि मग म्हातारी रोज भजे करून खायची. मग एक दिवस पालक भजे, कोबी भजे, टोमॅटो भजे, पनीर भजे, कांदा भजे. फक्त गांजा भजे नाही. असं नाही कोणी म्हणू नाही बा ते आमच्या भाज्याचं नाव नाही काढलं, ती खाल्ले नाही म्हातारी. भजेच भजे. म्हातारीचं 80 वय असेल पण उतार वयात म्हातारीला गाल सुटले. खातीचे गाल आणि नातीचे बाल झाकत नाही अशी एक म्हणे मला. खातीचे गाल झाकणारच नाही, नातीचे बालही झाकणार नाही मला. आता बाई माणसाला शाप आहे धर्मराजाचा की बाईच्या मनात राहणार नाही. त्या बाईच्या काय मनात राहिलं नाही. तिने सांगितलं गंगूबाईला, गंगूबाईने सांगितलं शांताबाईला. शांताबाई काय गप राहिली नाही.
ह्या गल्लीहून त्या गल्लीत त्या गल्लीहून चक्करा नकरा चक्करा नकरा कोण शांताबाई असो अख्ख्या गावात बातमी झाली. पुढल्या बाजारी तुकाराम महाराज चालले तर अख्ख्या गावातल्या बाया नळे घेऊन आणि आणा घेऊन उभ्या रस्त्याने. तुकोबा आमचं बी त्याला आणून द्या, आता काय करावा. तुकाराम महाराजांनी एक पिशवी गेल्या टाकायच्यात पैशा, घेर नाळा इकडं घाला बागला हा का हात ताट झाला महाराज. इकडंच हातातच बसणार, मग उजव्या हातात घालायला सुरुवात केली. जणू बुजगावनं उभं करतात ना तसं तुकाराम महाराजाच्या अख्ख्या गळ्यात नळेच नळे महाराज, नळेच नळे. मग पिशवी बागला पाठीमागं टाकली पिशवी, सगळे नळे घेऊन. आता एवढे नळे न्यायचे म्हणजे काय सोपे का, ते नळा वेळूचा राहतो ना, तू भारत असतो राहतो. पण आपुला तो श्रम न विचार, आपल्याला काय कष्ट होते याचा विचार करायचा नाही, फक्त समाजाची सेवा करायची. अशी काही माणसं आहेत मला समाजात की त्यांना समाजाची सेवा करण्यात खूप कौतुक वाटत. गेले तेलाच्या गल्लीत धुले, ते सगळी नळे टाकले भाड 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 भाड, चांगले बैलगाडीभर नळे आणि पिशीभर पैसे दिले त्याला. तो म्हणला महाराज पण ह्या कोण्या पैशाचं कोण्या नळ्यात किती तेल घालायचं. तुकाराम महाराज म्हणले हे मलाही नाही सांगता यायचं, नळे कोणाचे तर हे नाही सांगता यायचं, त्याने किती पैसे दिलेत हेही नाही सांगता यायचं. मी काय कीर्तन झाले पाकिट उघडून पाहणारा बुवा नाही म्हणलं, कोणी किती दिलेत हेही नाही माहिती मला. आणि मग आरा तुला काय कोण्यात नळ्यात घालायचं तेवढं घाल, वर्षभर सरणार नाही. तुकाराम महाराजाचा दरबार आहे म्हणले, किती घाल म्हणले, तुला कमी घाल नाही तर जास्त घाल म्हणले. हे तुकाराम महाराजाचा हात लागल्यावर संपणारच नाही महाराज. मला काय म्हणायचं, अख्ख्या बाजार लोकांचे नळे तुकाराम महाराजांनी आणून दिले. काय फायदा होता महाराजांना, काही नाही. पण परोपकार करत असताना आपल्याला कष्ट किती होतील याचा विचार करायचा नाही. आपुला तो श्रम न विचारी. का बरं असं करतात, कारण जीवायसे देखे अनेका जीवांशी. परोपकार करत असताना आपल्या जीवासारखा पुढचा जीव आहे असं समजून करतात ते महाराज. लय बारीक अभंग आहे, खासच गोड आहे. का करतात एवढा परोपकार, जीवा ऐसे देखे अनेका जीवाचे. आपल्या जीवासारखा पुढचा माणूस आहे, आपल्या जीवासारखा आहे. आणि म्हणून जेणे आपणाशी होय दुःख ते पराशी नकरी निशेष, जेणे आपणाशी होय सुख ते आवश्यक करी दिना. नाथ भागवतात आलेली ओवी. वा, या नावा कृपाळवता हे पहिले लक्षण संत. साधू संत उपकार करत असताना आपला जीव पुढं आहे, जीवातळी अंतरित जीव आपुला. ज्ञानोबराय वर्णन करतात असं याला बनायचं. जीवायसे देखे अनेका जीवांशी. काय महात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात निखळची राशी गुणांची. हा उपकाराचा गुण त्यांच्या ठिकाणी असा आहे की या गुणामुळं अनेक गुण तिथं मुक्कामाला आले. आपल्या गावात जर मुख्यमंत्री बोलिले तर परिसरात ते कधी न तरफडणारे आपल्या गावात येऊन तरफडत येत महाराज साहेब. तसं एक उपकार गुण घेतला का आपोआप सगळे गुण तिथं मुक्कामाला येतात महाराज. निखळची राशी गुणांचीच. आणि मग तुका म्हणे देवता याचा पांगेला. या उपकारी माणसामागं देव उभा राहतो महाराज. तुम्ही करीत राहा, तुम्हाला देव कुठून ना कुठून आणून द्याना. तुका म्हणे देवता याचा पांगेला. देव सुद्धा त्याच्यात तिथं पंगिस्त होऊन राहतो, तुम्हाला कमीच पडून नाही देणार, कुठून ना कुठून देव बरोबर आणून देणार. तुका म्हणे देवता याचा पांगेला. न भंगे संचला धीर सदा. एकदा 2000 ब्राह्मण पिंपरी चिंचवडवरून भीमाशंकराच्या दर्शनाला निघाले. पिंपरी चिंचवड, देहू आणि पुढं पाईटवरून भीमाशंकर अशी गाव आहेत. तुम्हाला ती मधली गावं सांग माहिती नाही, सांगून काही फायदा नाही. आता वाईटच कळण्याचं पॉईंट गाव काढायचं अजून. पिंपरी चिंचवडून ही सगळी निघाली देहूत आली. 2000 ब्राह्मण तुकाराम महाराजाकडे आल्यावर त्या 2000 ब्राह्मणाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांचं नाव आहे चिंतामणी देव, मोरया गोसाव्याचे चिरंजीव. चिंतामणी देवा गणपती शाना हे तेच प्रकरण आहे. आणि मग हेच चिंतामणी देवाने सांगितलं तुकोबा आम्ही 2000 ब्राह्मण आलोत, आम्हाला जरा शिदा द्या. आता तुका म्हणे देवतयाचा पांगेला. तुकाराम महाराजाच्या घरात शिदा 2000 लोक जेवतील एवढा होता का? एवढा कुठं दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. श्री एक अन्न करता म्हणजे नुकताच दुष्काळ उघडला आणि हे 2000 माणसं घेऊन घरी आला. तुकोबा आम्हा ब्राह्मणाला शिदा द्या, आम्ही कोणाच्या हातचं खात नाहीत, कोरडा शिदा द्या. त्याला कोरं अन्न म्हणजे ज्याला अग्नीचा स्पर्श नाही पाण्याचा स्पर्श नाही, कोरं अन्न त्याला कोरान्न भिक्षा म्हणतात. कोरं अन्न द्या, आम्ही आमचं शिजून खाऊ. 2 माणसापुरता शिजा तुकाराम महाराजाच्या घरात. तुकाराम महाराज म्हणजे रांग लावा, देतो सगळ्याला, पोटभर देतो. तुका म्हणे देवतयाचा पांगेला. 2 माणसाचा शिदा, पांडुरंगाची कृपा अशी झाली 2000 लोकांना पुरला महाराज.
वा असं आहे, याला बरकाता म्हणजे बरकाता. याला देवानेच बरकाता दिली. तुका म्हणे देवता, त्या उपकारी माणसाला देव कमीच पडून देत नाही मला. तुका म्हणे देवता याचा पांगेला. पण महाराज उपकार करता करता धीर सुटन ना. कवर मदत करायची, कवर वर्गाण्या द्यायच्या, कवर संत पूजन घ्यायचं, कोण्या कोण्या सप्त्याला मदत करायची, असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात नाही, देव त्या माणसाचा धैर्य खचवून देत नाही. अशा वेळी माणसाचं धैर्य खचवतं ना. स्वतः तर खचवतं पण धैर्य खचवतं. आरोनी उरला धैर्य खचतं. तुकाराम महाराज म्हणतात नाही, न भंगे संचला धीर सदा. तुकाराम महाराज म्हणतात देव त्या माणसाचा धैर्य खचवून देत नाही, ते करतच राहतो. लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमण विचारी. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गोरगरिबाची मुलं शिकवायला सुरुवात केली. आपल्या पंढरपूरला खूप मोठी शाखा आहे बरं का रयत शिक्षण संस्थेची. नेमकी दिवाळीचा सण आला, पोरांना लाडू बनवायचे, कानुले बनवायचे, संस्थेत आपल्या मुलं येतं आणि पैसेच नाही. त्यांच्या बायकोचं नाव लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवलं. मंगळसूत्र कोणी घाण ठेवीन का? मंगळसूत्र घाण ठेवलं. पण दिवाळी सण केला. याला माहिती धैर्य भंगून नाही दिलं. धैर्यवंत राहिले महाराज, ज्यांच्या धैर्या नाही भंग. मंगळसूत्र घाण ठेवलं, दिवाळीचा सण केला म्हणून आज उरला. आज लोक त्यांचं मी नाव का घेतोय, त्यांच्या गळ्यात काय माळ नव्हती, पण आज माळकरी कीर्तनकार त्यांचं नाव घेतो का? उपकारी असे आरोनी उरला. उपकारी माणसंच मागं उरतात. आज त्यांचं धैर्य खचलं नाही. बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं आणि मुलांचा दिवाळी सण केला. आजही शिक्षण सम्राट गावगाव आहे, पण मुलांसाठी मंगळसूत्र बायकोचं घाण ठेवणार नाही. उलट दिवाळी आल्यावर पोरांना घाण ठेवतील आणि बायकोला मंगळसूत्र घेतील. सांगताच येत नाही महाराज. आणि म्हणून यांचं धैर्य भंगून दिलं नाही देवाने. तुका म्हणे देवतयाचा पांगेला, न भंगे संचला धीर सदा. लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. विठोबा जय गोपाल बोला पुंडले आपुले तयाला पर नाही. लाभावरे घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारे. चिंतन सेवा संपली. सगळ्या आपल्या बार्शी तालुक्याला आणि बार्शी तालुक्यातून जेवढी गावं आले सगळ्या गावांना एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सावता महाराज, नामदेव आहे, जनार्दन पंत आणि पांडुरंग आणि नारायण महाराज देहूकर यांचं आमंत्रण आहे. आमंत्रण काय? हे 2026 वर्ष आपल्याला खूप भाग्याने पाहायला भेटत आहे. का बरं? काय महत्त्व या वर्षाचं? याच वर्षामध्ये श्री संत सावता महाराजांना अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. विशेष म्हणजे त्यांची समाधी आपल्या जिल्ह्यात आहे. त्यांचा जन्मही आपल्या जिल्ह्यात आहे, समाधी आपल्या जिल्ह्यात आहे आरणला. सावता महाराजांचा 775वा चालू झाला आहे. श्री संत ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव माऊलींचा. श्री संत नामदेवराय आणि श्री संत जनाबाई यांची समाधी आपल्या जिल्ह्यात पंढरपूरला नामदेव पायरीवर. नामदेव पायरीवर 14 जणांची समाधी मावली. नामदेवरायचं 14 जणांचं कुटुंब एकाच दिवशी समाधी घेतली त्यांनी. तर याही घटनेला यावर्षी 675 वर्ष पूर्ण झाले. षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत देशपांडे 40गाव तालुक्यात त्यांचं गाव आहे बहाळ, तर त्यांची समाधी देवगिरीला आहे. तर त्यांनाही समाधी घेऊन यावर्षी 450 वर्ष पूर्ण झाले. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. आणि नारायण महाराज देहूकर ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला, तर ते नारायण महाराज देहूकरांना यावर्षी अवतार घेऊन 375 वर्ष पूर्ण झाले.
असे 8-10 संतांचं उत्सव घेऊन हे वर्ष जन्माला आलं. आपण भाग्यवान आहोत की या वर्षात आपण जिवंत आहे आणि आपण हा उत्सव पाहतो. खूप भाग्याने हे वर्ष आलंय. आणि म्हणून सर्व सोलापूर जिल्ह्याला, सगळ्या महाराष्ट्राला या रूपाने विनंती आहे की आपण सगळ्यांनी पंढरपूर, आत्तापर्यंत हा उत्सव हा सगळ्या संतांचा पहिला उत्सव झाला. आता यावर्षी भंडारा डोंगरावर, दुसरा लातूरला महापूर आला होता. महापूर ज्याने लातूरचा उत्सव पाहिला तो भाग्यवान आहे. आणि तिसरा उत्सव लातूरने केला म्हणून सोलापूर जागं झालं. आणि आता सोलापूर जिल्ह्याच्या वतीने, सोलापूर जिल्ह्यातले जेवढे 10-12 तालुके आहेत सगळे तालुके आणि बाहेरचे 4 तालुके आपल्याला मदतीला आलेत. आटपाडी तालुका सांगली जिल्ह्यातला, फलटण आणि बारामती. फलटण हा सातारा जिल्ह्यातला, बारामती आणि इंदापूर हे 2 तालुके पुणे जिल्ह्यातले. आटपाडी, बारामती, फलटण आणि इंदापूर हे बाहेरचे 4 आणि आपल्या जिल्ह्यातले 10-12 तालुके, हे सगळे तालुके एकत्र करून येत्या अधिक मासामध्ये 17 मे ते 24 मे या दरम्यान महामहोत्सव संपन्न होतोय. हा उत्सव ज्याने पाहिला नाही त्याने सोलापूरला जन्म घेऊन काही मिळवलंच नाही महाराज. वा. आणि म्हणून सर्वांना विनंती, खूप मोठा महामहोत्सव. पहिल्या दिवशी 1 लाख लोकांचं नियोजन, 2000 टाळकरी, 25 पखवाज, कीर्तन वाचक 25,000 गाथा वाचक, कीर्तनाला पहिल्या दिवशी 1 लाख लोक आणि काल्याच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळीचं नियोजन. असं खूप सुंदर नियोजन आहे. तर या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. 17 मेला नेमका अधिक मास सुरू होतोय. त्याला शास्त्र शिकलेले लोक पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास, गावरान टप्पू लोक त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. तर या पर्व काळावर हा उत्सव आहे. माऊली 700 आता परत 25 वर्षांनी हा उत्सव येईल बरं का. हा उत्सव आणि हे वर्ष उदयाला परत 25 वर्ष लागतील. मग कोणी म्हणू आता नाही येणं व्हायचं, पण परत 25 वर्षांनी येऊ. 700वा पुण्यतिथी सोहळा, त्यावेळेस आपलाच पुण्यतिथी सोहळा झाला. आणि म्हणून कोण राहतंय माऊली. आणि म्हणून आलेल्या लाभाचा फायदा घ्या, लाभावरी घ्यावे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या उत्सवाला यायचंय. 4 ते 6 काकडा भजन आहे, 6 ते 11 संगीत गाथा पारायण, नामदेव गाथा पारायण. कारण नामदेवरायांचं कर्मभूमी तीच आहे, जन्मभूमी तीच आहे आणि समाधीभूमीही तीच आहे. आणि रोज चंद्रभागेचं स्नान अधिकाच्या पर्व काळावर, अधिक मासाच्या पर्व काळावर, रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज प्रदक्षिणा, रोज पुंडलिकराय दर्शन, रोज नामदेव पायरीत दर्शन, रोज चोखोबरायचं दर्शन आणि रोज गाथा पारायण. खूप सुंदर. ज्याला वाचता येते ना त्याने आपल्या जीवनातले हे दिवस 7च दिवस आहेत महाराज, पण हे सुवर्ण अक्षराने दिवस लिहावे असे हे दिवस आहेत. आणि म्हणून प्रत्येकाने हे वेळ काढायचीच आता. आणि आपण सर्वांनी या पारायणाला यायचं. अधिक मासाच्या पर्व काळावर आहे. 11 वाजता पारायण संपलं का एका तालुक्याच्या भाकरी, आता सकाळून 100 गावाच्या भाकरी बसवलेल्या आहेत आम्ही. एका गावाने साधारण 5,000-6,000, मोठं गाव असलं तर 10,000 अशा भाकरी येणार. सकाळून 7 ते 8 लाख भाकरी येणार. एवढं जेवायचं नियोजन लावलं आहे आम्ही. म्हणून भाकरी आल्या का मग तिथं अन्नदान चालू होणार 11 वाजता. 11 ते 1 कीर्तन, 1ला कीर्तन संपलं का अन्नदान. मग खूप मोठं अन्नदान चालणार दिवसभर. त्याच्यात 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 नामदेवरायांचं आणि जनाबाईंचं चरित्र आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तनं कोणाची. 2 सत्रात आदरणीय सुधाकर काका इंगळे आपल्या सोलापूरचे आहेत. आदरणीय कृष्णा महाराज चौरे त्यांची सेवा इथे झाली. आदरणीय प्रभुराज महाराज वास्कर महाराजाच्या फडाले कीर्तन आहे. देहूकर महाराजांच्या तर्फे श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर आहेत. आदरणीय नामदेव महाराज लबडे आहेत. माधव महाराज नामदास आहेत. चैतन्य महाराज देगलूरकर पहिल्याच दिवशी आहेत. आदरणीय बंडातात्या कराडकर आहेत. अशी गोड आदरणीय राम महाराज जिंजुरके आहेत. अशी गोड कीर्तनं तुम्हाला 2 सत्रात ऐकायला भेटणार. महाराष्ट्रातल्या दिग्गजांची कीर्तन आहे. संध्याकाळी 6 ते 8 कीर्तन संपलं का 8 वाजता परत 100 गावाच्या भाकरी. आता परत 7-8 लाख भाकरी येणार. आणि मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवला आहे. सकाळून पालेभाज्या, संध्याकाळून आमट्या. महाराष्ट्रातले जेवढे प्रसिद्ध गाव आहेत आमटी बनवणारे. पहिल्या दिवशी मावळा ते आंबल्याची आमटी, दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातली कर्जतची आमटी, तिसऱ्या दिवशी राशींची शिपी आमटी, चौथ्या दिवशी नगरगावची आगडगाव आमटी, 5व्या दिवशी शेवगावची शेंगोरी आमटी, 6व्या दिवशी जुन्नरची आण्याची आमटी आणि 7व्या दिवशी 4 लाख भाविकांना आपल्या सोलापूरची प्रसिद्ध पंढरपूरची बाजार आमटी. हा बाजार उठायचं चाललं होतं आज दिवसभर आपलं. बाजार आमटी असा सुंदर महोत्सव आहे माऊली. संध्याकाळी आमटी महोत्सव आहे. 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा पाण्याची व्यवस्था आहे, प्यायला फिल्टर पाणी, चंद्रभागेला तीर्थस्नान आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुक्कामाची सोय, महिलांची स्वतंत्र मुक्कामाची सोय. 50 लाख रुपयाचा मंडप आहे नुसता.
50 लाख रुपयाचा मंडप आहे आणि वॉटरप्रूफ मंडप आहे महाराज. सावलीच सावली, वर पत्रा आहे सगळं, त्याच्यावर वॉटरप्रूफ कपडा आहे महाराज. वॉटरप्रूफ मंडप, त्याच्यात 400 फॅन आहेत, 300 कूलर आहेत, गार डोंगराची हवा. असं नियोजन आहे महाराज, खूप सुंदर नियोजन आहे. तर माझी विनंती नारीकरांना, मग तुम्ही म्हणाल आमच्याकडून काय अपेक्षा? पहिली अपेक्षा वाचक, आपल्या गावातून जास्तीत जास्त वाचक. आपल्या जिल्ह्याचा उत्सव आहे. सोलापूर जिल्हा पहिल्यांदा इतिहासात एकत्र आला आहे. नाहीतर इकडे बार्शीवाले माळशिरसला जात नाही, माळशिरसवाले बार्शीला येत नाहीत, बार्शीवाले सांगोल्याला जात नाही, सांगोल्यावाले मंगळवेढ्याला जात नाही. पण पहिल्यांदा सगळे तालुके एकत्र आले की बा आपल्या नामदेवरायाचा उत्सव आहे, आपल्या ज्ञानोबरायचा आहे, आपल्या तुकोबरायचा, आणि आपण काय एकत्र यायचं नाही. मग सगळे कीर्तनकार, सगळे गायक, सगळे वादक, सगळे गावगावचे गावकारभारी, सगळ्यांपर्यंत हे निरोप गेलेत आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या उत्सवात सहकार्य करायचं. पहिली अपेक्षा वाचक, जास्तीत जास्त वाचक नारी गावातून. दुसरी अपेक्षा, एक दिवस भाकरी करून द्यायच्या. कोण कोण देईन पांडुरंगाला भाकरी करून सांगा बरं. देतात ना सगळ्या? वा नका, हातवर करू नका. तर तुम्ही म्हणा मग आमची भाकरी कोण्या दिवशी आहे? देरी इकडं बाळा ऐका. बार्शी तालुका, अर्धा तालुका सकाळून आहे आणि अर्धा तालुका संध्याकाळून आहे. तर 20 तारखेला, सप्त्याची सुरुवात आहे 17 तारखेला. 17 तारखेला आहे उत्तर सोलापूर आहे ना, 18ला उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर. 17 तारखेला, एक मिनिट हा, हे बघा 17 तारखेला आहे उत्तर सोलापूर. बर, 18 तारखेला आहे मोहोळ तालुका, 19 तारखेला आहे अक्कलकोट बरं का, आणि 20 तारखेला आहे बार्शी तालुका. निमा बार्शी तालुका सकाळच्याला आहे आणि निमा बार्शी तालुका संध्याकाळच्याला आहे. आता तुमचं गाव आहे ना संध्याकाळच्याला आहे. तर ऐका, बार्शी तालुका उपळे दुमाला, हां आहे का गाव तुमच्याकडं? चिखर्डे आता लागलं. नारी, हा 3राच नंबर आला आहे. नारी, नारीवाडी, वाडी बी इथं इंदापूर, इथं इंदापूर बी का, सावरगाव, कापशी, पिंपरी आर, जामगाव पा, काय भानगडे का देवालाच माहिती आहे, मला हे माहिती सांगता नाही. गवडगाव, आता हे सगळे महाराजांनी, नंदू महाराजांनी यांनीच नावं दिलेली आहेत. तांबेवाडी, लमान तांडा, भातंबरे, बोरगाव झाडी, झरेगाव, निंबळक, रुई, भालगाव, संगमनेर, रवळगाव, आळजापूर, मिरझनपूर, बावी, तावडी, शेळगाव तांदूळवाडी, सौंदर्य, महागाव, मळेगाव, पिंपळगाव पान, साकत, कळमवाडी पा, दडशिंगे, पानगाव, कोरफळे, कव्हे, कासारवाडी, बळेवाडी, खांडवी, गोडशेवाडी, अलीपूर, मालवंडी, वांगरवाडी, बरोबर आहे का? हां, बांगरवाडी, शेंद्री, भोईंजे, श्रीपत पिंपरी, तुर्क पिंपरी, गुळपोळी, गावाच नाव आहे. बर सुरडी, हे बघा नंदुबनची, सासुरे, सासुर बी का गाव. बर, दहेटणे, मुंगशिवा, तळवडे, यावली, ढोराळे, बारादांचं तडवळे, हा तडवळे, ढोराळे, उंडेगाव, रस्तापूर, काळेगाव, इर्लेवाडी, तुळशीदासनगर, पिंपरी पान, मानेगाव, रातंजन, हळदुगे, बरोबर आहे का? लाडोळे, नान्नी, घाणेगाव, हिंगणी पान, मालेगाव, मुंगशी आर, शेळगाव आर, धामणगाव दू, हतीज, चिंचखोपन, हिंगणी आर, ज्योतिबाची वाडी, अंबाबाईची वाडी, सारोळे, कासारी, भांडेगाव, आंबेगाव, राळेरा, सरजापूर, जवळगाव, ह्या गावांच्या संध्याकाळी भाकऱ्या. राहिलेला बार्शी तालुका सकाळी. तर मग काय करायचं, दुपारी 3 वाजेपर्यंत आपापल्या गावच्या मंदिरात भाकरी गोळा करायच्या. किती? घरटी 11 भाकर, प्रत्येक माऊलीने 11 भाकरी, अगदी तीळ लावून भाकरी करायच्या. आणि आपण तिथं भाकरी गावच्या मंदिरात, गावातल्या गावकार भरायला विनंती, 1 पिकअप पाहायची, 2 पाहायच्या, एका पिकअपमध्ये भाकरी, कॅरेट बिरेट पाहायचे, कॅरेटला पेपर लावायचे, त्या कॅरेटवर कॅरेट भाकरी रचत कॅरेट भरून, आणि एका पिकअपमध्ये भजनी मंडळ, आणि पुढं भजनाची गाडी, मागं भाकरीची. पांडुरंगाशे विटेवर नाचले पाहिजे. नारीच्या भाकरी आल्या ना, नर नारी बाळे अवघा नारायण, मला नैवेद्य आला. मला वाटत नाही त्याच्यात तुम्ही इथून कधी भाकरी पंढरपूरला पाठवली असते मला. मग पहिलीच वेळ आली ना, मग हे बघा 2 भजे खाल्ले तर उपास मोडतोय ना, किलो भरच खायचे, जेवण मग करायचं तर मग चांगलंच करायचं गाड्या. तर सगळ्याला विनंती, सरपंच बसलेत, सगळे भजनी मंडळ आहे, 2 गाड्या पहा, एका गाडीत भजनी मंडळ, एका गाडीत हे पिकअपमध्ये. आणि आपण सर्वांनी, किती तारीख सांगितली? 20 तारखेला आपल्या भाकरी. आता अर्धा तालुका सकाळच्याला आहे, राहिलेली जी गावं आहेत बार्शीची तर ती सकाळच्याला आहे. तर आता संध्याकाळची गाव वाचून दाखवली. तर आता काय करू, हनुमान जयंती झाल्यावर तुम्हाला प्रत्येक गावाला पत्रिका आहेत. एका गावाला 100 पत्रिका आहेत. खूप मोठं, 2 लाख पत्रिका आहेत. एका गावाला 100 पत्रिका आहेत. असं खूप मोठं नियोजन आहे. तर आपण
त्या पत्रिका गावात आता सगळ्या गावाला मीच येईल द्यायला असं काही नाही. कधी नंदू महाराज येतील, कधी आमचे ढोराळकर महाराज येतील, संजू महाराज येतील, अनिकेत महाराज येतील, कोणी येईल, पिंटू महाराज येतील, कोणी येईल. पण आपण आपल्या गावाचं काम पार पाडायचं. पहिली अपेक्षा वाचक, दुसरी अपेक्षा भाकरी. आता हे झालं तुमचं. मग गडी म्हणतील आम्ही काय, तर हे बघा 1,00,000 लोक तर सहज राहतील. आता एवढ्यांचा आमटी, एवढ्यांना भात, एवढ्यांना बुंदी, एवढ्यांना लापशी कोण घालणार. भाकरी येतील तर मग आमटी, बुंदी, लापशी याच्यासाठी आपल्याच जिल्ह्याने नियोजन असं लावलं की प्रत्येक गावाने थोडी थोडी देणगी या आमटीसाठी द्यायची. कारण एवढ्याला पंगत घालायची कशी, एवढ्याची आमटी बनवायची कशी. आणि म्हणून प्रत्येक गावात 1-1, 2-2 ट्रस्टचं पावती. याचं ट्रस्ट केलेलं आहे देववाल्यांनी. माणिक महाराज मोरे, रामदास महाराज मोरे यांनी भंडारा डोंगरवाले देववाल्यांनी मिळून एक ट्रस्ट केलं आहे. आणि या ट्रस्टचं पावती पुस्तक, कारण कोणताही उत्सव केला तर तो धर्मदा आयुक्त चॅरिटेबलकडे असलेलं गरजेचं. ट्रस्ट असलं का मग भ्रष्ट होत नाही असं आहे. नाहीतर ट्रस्ट असलं पाहिजे त्याचं. ट्रस्ट केलं का मग ते कारभार सोयीने चालवतो. तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गावात ट्रस्टचे 2 पावती पुस्तकं येतील, त्याच्यावर ट्रस्ट नंबर राहील. आपण देणगी द्यायची कमीत कमी 500 रुपये. नाही तर उगं मन केलं मोठं, चोळी शिवली 2 बोटं, त्याला काय अर्थ आहे का काही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या हिंदू समाजाची सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. आणि आपण सर्वांनी आपली गावची वर्गणी तिथं जाहीर होईल, आपलं नाव चांगलं निघेल असं करा. असं बरं का सरपंच, जरा चांगले आता गाव व्यापारपेठेचं आहे, थोडे मोठे गडी जरा चांगल्या अंगाने दारा बरं असो. आणि सगळ्याला विनंती आहे. तर बघ हनुमान जयंती झाल्यावर परत एक दिवस मिटिंग लावू बार्शी तालुक्याची, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हां हो 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 हां. तर आपण सगळ्यांनी अशा मिटिंगा घेऊन आपल्याला हे नियोजन सगळ्यांना करायचे. सगळ्याला विनंती आहे, तुमच्याकडे देणगीचं काम, तुमच्याकडे भाकरीचं काम, दोघांकडे मिळून वाचकांचं काम. तर आपण आधी सरपण लागत आहे, पण आता इथून सरपण नका पाठवू, तिथंच आम्ही गोळा केलं आहे. कारण याला 100 ट्रॅक्टर सरपण लागत आहे. कारण एवढ्या जवळजवळ 50 कढाया एका टायमाला आमटी होती. मान एका कढईत 2,000 लोक जेवतात. अशा 50-50 कढाया चालतात एका टायमाला. मान कढायच्या कढाया संपत्यात मारा. लईच मजा आहे पाण्यासारखी. हा उत्सव पाहायचा आणि डोळ्याची पारणं फेडून घ्यायची. खूप सुंदर उत्सव आहे. वाचक म्हणून या मावली. आणि 8 दिवस अधिकाच्या महिन्यात जर तिथं मुक्काम करायला भेटला तर भाग्याची गोष्ट आहे. 25 वर्षाने परत हा उत्सव येईल, पण परत अधिक मास येईल हे नाही सांगता यायचं मला. एक तर आदल्या वर्षी होईल, नाही तर पुढल्या वर्षी अधिक येईल, मध्ये नाही यायचा. आणि म्हणून माझी विनंती आहे, अधिकस्य अधिकम फलम. गावात 100 पारायण करणं आणि पंढरपुरात अधिक मासात 1 पारायण करणं बरोबरीच आहे. आणि गावात 100 पंक्ती घालणं आणि पंढरपुरात अधिक मासात 1 पंगत. तेथे एक शित दिदल्या अन्न, तेथे येते नाही तेथे होय कोटी कुळाचे उद्धार. कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान ये तीर्थीचे, असं वर्णन केलेलं आहे. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग, पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखले. अनंत तीर्थाचे माहेरमध्ये आलेले चरण. आणि म्हणून आपण सर्वांनी ह्याचा लाभ घ्यायचा आहे. तारीख आहे 16 मे, आपलं 17 मे ते 24 मे. पण 16 मेला रथ उत्सव आहे. माझी विनंती की रथ उत्सवाला या. 375 पताकावाले, 375 टाळकरी, 375 पाखवाजे, 375 विणकरी, 375 कीर्तनकार, 375 आपल्या सोलापूर जिल्ह्यातली तुकाराम नावाची माणसं, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं. अशी मिरवणूक, खूप मोठी मिरवणूक आहे पंढरपुरात. 16 तारखेला रथ उत्सव आहे. आणि रथापुढं 25 दिंड्या, रथामागं 25 दिंड्या, असं नियोजन. एका दिंडीत 5 गावं असं नियोजन केलेलं आहे. खूप मोठं नियोजन. आणि सगळं त्या दिवशी सगळे मीडिया राहणार आहे तिथं त्या शूटिंगला. टी व्हीवर सगळी तीच दिसणार. 375 तुळशीवाल्या, 375 कळशीवाल्या, असं तुकोबरायचा 375 डोळ्यापुढे ठेवून हे नियोजन केलं आहे. माझी माऊली विनंती आहे, आपल्या जिल्ह्याचा उत्सव आपण सगळ्यांनी एकत्र या. हेतू एकच आहे की संतांचा जागर व्हावा.